कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु विठ्ठल बाबा सब संतन की भगवान की रामचंद्र भगवान की योग महाराज की हुकर बाबू महाराज विठ्ठल बाबा की हर माझ्या वडिलाची मिराशी गा देवा माझ्या वडिलाची मिराशी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंग उपवास पारणी राखिला दारवंटा केला भोगवटा आम्हाला गे वंश परंपरा दास मी अंकिता तुका मोकलिता लाज कोना उपवास पारणे राखिला दारवंटा केला भोगवटा आम्हाला गे केला भोगवटा आम्हाला गे केला भोगवटा आम्हाला गे नमः परमहंसास्वादित चरणकमल चिन्मकरंदाय भक्तजनमानस निवासाय श्रीरामचंद्राय ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं भृत्यार्थिहं प्रणतपालभवाब्धिपोतं वन्दे महापुरुषुते चरणारविन्दम् अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र इथे नांदतो बोला ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा
वडिलाची मिराशी गा देवा, माझ्या वडिलाची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंग. उपवास पारणी राखिला दारवंटा, केला भोगवटा आम्हा लागी. प्राप्तस्थळी संप्राप्त सेवेकरता गायलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अभंग संहितेतील मागणीपर प्रकरणातील अभंग असून, प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय भगवंताकडे साधकाची भूमिका घेऊन अनेक साधकासाठी साधनेची मागणी या अभंगामध्ये मागतायत. विठ्ठल विठ्ठल कुंडलिक वरदा अभंगावरती यथामती यथावकाश यथा समज सात्विक तात्विक वास्तविक थोडंसं आपण चिंतन करणार आहोत. तत्पूर्वी चालू असणाऱ्या कार्यक्रमाच्या संदर्भाने 2 शब्द बोलणं माझ्यासाठी कर्मप्राप्त आहे. प्रत्येक व्यक्तीला शील प्राप्त होतो तो आपल्या आईकडनं. लक्षपूर्वक आहे का? प्रत्येक व्यक्तीला शील प्राप्त होतो तो आपल्या आईकडनं. बुद्धी प्राप्त होते, प्रज्ञा प्राप्त होते ते वडिलाकडून, आणि हृदय प्राप्त होतं ते आपल्या गुरुकडून. सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता. पुढचं आपल्याला बघायचं कारण नाही. वंशपुण्येन दातव्यम आत्मपुण्येन स्वभाग. त्यामध्ये सुशीलो मातृपुण्येन शील प्राप्त होतो तो आईकडून, प्रज्ञा प्राप्त होत असते ते वडिलांकडून, आणि हृदय प्राप्त होत असतं ते सद्गुरूकडून. म्हणून हृदय निवासी प्रातस्मरणीय सद्गुरू बाबांच्या 9व्या पुण्यतिथीनिमित्ताने चालू असणारा हा उत्सव, तो आमचा हृदय निवासी शब्द महाराष्ट्रभर सध्या गाजत आहे. अनेक संतांच्या समोरही ते शब्द लावणं चालू आहे. आता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मला हृदय मिळालं किंवा माझ्या हृदय सुरक्षित आहे ते माझ्या गुरुमुळे आहे. माझीही सुरक्षा आहे ती माझ्या गुरुमुळेच आहे. माझं सर्वस्व काही यथासांग सफल व्यापार झाला माझा तो माझ्या गुरुमुळे. भाऊ म्हणून ओवी आली, मज हृदयी सद्गुरु म्हणून विशेष अत्यादरू. विवेकावरी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझे सद्गुरू माझ्या हृदयात आहेत. म्हणून मी हे वाक्य जोडलं की हृदय जे मिळत असतं ते आपल्या सद्गुरूकडून मिळत असतं. विठ्ठल विठ्ठल असे हृदय निवासी सद्गुरू बाबांच्या 9व पुण्यतिथीनिमित्ताने, 99 पुण्यतिथीनिमित्ताने, 9व्या पुण्यतिथीनिमित्ताने चालू असणारा हा उत्सव. आणि या उत्सवामध्ये आपण सर्वजण अगदी प्रसन्नतेने आणि प्रशांत चित्ताने सहभागी आहात. काही येत आहेत जात आहेत, प्रत्येकाची व्यस्तता आहे. ज्या भागात आपण फिरतो त्या भागातल्या लोकांची व्यस्तता मलाही माहिती आहे. म्हणून आज दिवसभर सर्व येऊन गेले. महाराज काही अडचण आहे बरं, आणि मी सर्वांच्या अडचणी समजून घेतो, फक्त माझ्यात नाही समजून घेत कुणी. मी सर्वांच्या अडचणी समजून घेतो. जा बाबांनो, पण आलात ना तुम्ही, इथे आलात ना हेही श्रेष्ठ आहे. नाही आलात तरीही गुरु प्रसन्नच असतो. माझे पूज्यपाद मुरारी बापू सांगत असतात, गुरु अपने ईश्वर को छोड़ सकता है लेकिन अपने आश्रित को छोड़ता नहीं. चाहे वो भला कैसा ही हो, हाँ, अच्छा हो या बुरा हो, जैसा भी हो,
तुम्हारा हूँ अशी अनन्यता त्या साधकामध्ये वेगळ्या अंगाने का होईना असते. म्हणून गुरु एक वेळ आपल्या ईश्वराला इष्ट असणाऱ्या परमात्म्याला सोडतो, पण आपल्या आश्रिताचा कधी त्याग करत नाहीये. त्याचंच नाव आहे गुरु. विठ्ठल विठ्ठल असे प्रातस्मरणीय बाबांच्या 9व्या पुण्यतिथीनिमित्ताने सर्वजण आपण सहभागी झालात. मी थोडंसं अगोदरच बोलून घेतो बरं महाराज, मला मग नंतर आठवणीत नाही राहायचं बाकीच्यांचं. सर्वांनी यावर्षी मला इतका आनंद वाटला की मला पंगत हवी, मला पंगत हवी, मला कोणती तरी सेवा द्या असं म्हणण्यासाठी आणि प्राप्त करून घेण्यासाठी भांडणं झाली यावर्षी. काहींनी आग्रहाने बघ ते भांडणारं हसलं पण तिकडं, ज्यांनी गोंधळ घातला येऊन माझ्यासोबत तो सुद्धा हसला बी. काही ना त्याचंही काही वाटत नाही तरी हसायला येतं. असे आमचा साईनाथ मला भांडून गेला. हा पण आनंद आहे मला, हा पण एक आनंदच आहे ना. हो, अनेकाची इच्छा होती की बाबांची सेवा घडावी, बाबांची सेवा घडावी. एखाद्या दिवस कार्तिकीमध्ये अशी ओढ चढाओढ चालत नाही, पण या सप्ताहामध्ये चढाओढ चालती. त्याच्यातून मला आनंद होतो की बाबाचं अजून प्रेम यांच्या अंतःकरणात जिवंत आहे, अजून लोक विसरलेले नाही आहेत. म्हणून मी तो शब्द पुन्हा सांगतो, हृदय निवासी. असे आमचे सर्व भक्त परिवार या ठिकाणी उपस्थित आहेत. कुणाचंही नाव न घेता सर्वांच्या चरणावरती मनोभावे वंदन करतो. सर्वच या ठिकाणी ज्येष्ठ, श्रेष्ठ, वरिष्ठ, विशिष्ट, वशिष्ठ असे महानुभाव या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सर्वांच्या चरणावरती वंदन करतो. आहे त्या स्थितीमध्ये सर्वजण राहत आहेत, कुणाची काही तक्रार नाही आहे. मीच विचारतो काही अडचण आहे का? काही अडचण नाही. विषमतेमध्ये सुद्धा विश्राम इथे मिळतो, हे कौतुक आहे की नाही? नाही कळालं माझं वाक्य? हे येशीमध्ये काही झोपणारे आहेत, यांचे बेड 2-2 लाखाचे आहेत काही काहींचे, परंतु इथे आल्यानंतर सतरंजी टाकून अशा विषमतेमध्ये यांना विश्राम मिळतो. म्हणून तर याचं नाव आहे आश्रम. श्रमगतः इति आश्रमः. कारण त्यांचा एकच भाव आहे, काय? आपला आश्रम आहे. विठ्ठल 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 पुंडलिक वरदा त्यामध्ये आमचे शेजारी पाजारी आश्रमाच्या असणारे सर्वजण बिचारे हे सुद्धा यावर्षी अगदी सहभागी आहेत. याचंही मला विशेष आनंद आहे, कारण आमचा शेजार धर्म सर्वांच्या सोबतचा अगदी गोड आहे. गोड आहे. काय सांगू, एकमेकाकडे अपेक्षा नाही ठेवल्या ना, गोडवा कायम राहत असतो. हे सूत्र माझ्याकडनं लिहून घ्या. अपेक्षा वाढल्या की गोडवा खंडित होत असतो. विठ्ठल विठ्ठल. व्यक्ती चांगला अथवा वाईट हा आपल्या अपेक्षेवरून ठरत असतो. ही निश्चित आहे, जगाची रीत ही आहे. आपल्या मनासारखा पुढचा व्यक्ती वागला तर आपल्यासाठी तो देवासारखा आहे, चांगला आहे. लोक म्हणतात त्याच्यासारखा माणूस नाही आहे. आणि आपल्या अपेक्षाचा जर भंग झाला त्याच्याकडनं, अपेक्षा ही परमम दुःखम असंच आहे ना. अपेक्षाच माणसाला दुःख देत असतात. म्हणून अपेक्षा विरहित प्रेम असेल ना, तर ते प्रेम दिने दिने नवम नवम वाढत जातं. तसे आमचे इथले शेजारी पण कुणीही कुणाकडनं काही अपेक्षा नाहीत, सर्व प्रेमाने या ठिकाणी उपस्थित असतात. मी आपल्या सर्वांचंही स्वागत करतो. चैतन्यराव आभार व्यक्त करतो. विठ्ठल विठ्ठल माझ्या बाबांनी दुसऱ्याकडनं कामना ठेवू नका हे पहिलं शिकवलं. आता त्यांचंच पुण्यतिथी आहे, त्याच्यामुळे त्यांचंच काहीतरी सांगणं. माझे डॉक्टर बाबा म्हणले तुम्ही लय सांगत बसता, बाबांच्या आठवणी सांगायच्या काही. मी म्हटलं बाबा मी सांगायला लागलो की मला त्या आठवणी सांगणं जमतच नाही. ते म्हणत असतात विषम परिस्थितीमध्ये बॅटिंग करणं हेच खेळाडूचं खरं कसब असतं. ठीक आहे, प्रयत्न करतोय मी. आता ऐका, मी इथे 25-26 वर्ष झालो आहे. त्यांनी कधी कुणाकडनं अपेक्षा ठेवू नका एवढं शिकवलं. अपेक्षा ठेवल्या. आमच्या इथे तुमच्या घरात नाही आहे,
आमच्या इथं खुरपण्यासहित काय म्हणतात त्याला, विळा विळा खुरपंसुद्धा इथे आमच्या इथे. आम्हाला काय आता गहू निंदायचा आहे का, हा ज्वारी निंदायची इथे, पण तरी आमच्याकडं खुरपं आहे. कशामुळं आहे, तुम्हाला कुणाकडं जायची गरज नाही पडली पाहिजे. मला वाटतं हा व्यवहारसुद्धा ज्याचा चांगला राहील ना त्याचा फायदा हा आहे. काय फायदा आहे, आपलं कुणासोबत आपलं पटत नाही आहे, आपला कुणासोबत कलह कधी होत नाही आहे, हे सूत्र चांगलं आहे. आपण सबल व्हा, दुसरे कधीही आपल्याला दुःख देणारे ठरत नाही आहेत. विठ्ठल विठ्ठल अरे म्हणले ते असू दे, लागतं ते आपल्या इथं लागतं. मला ते खुरपं वगैरे पाहिलं की कधी कधी आनंद वाढतो आणि कधी कधी रडायला येतं की काय. हा, म्हणून तर मी सकाळी म्हटलं ना, ते त्यांच्या करारी बाण्यात राहिले आणि करारी बाण्यात जगले. एक वाक्य आहे का विठ्ठल बुवा, कुणाकडनं मला सन्मान मिळावा याची अपेक्षा ठेवली नाही आणि स्वतःकडनं जेवढं दुसऱ्याला सन्मान देता येईल तेवढा देण्याचा प्रयत्न केला. सन्मान या शब्दाचा अर्थ प्रेम. प्रेम स्वतः माझ्याकडे इथं यावं आणि कुणी दर्शन करावं अशी अपेक्षा कधीही नव्हती. त्या व्यासपीठावरती 5-5 घंटे महाभारताचा तो ग्रंथ उघडावा आणि वाचन करत बसावं. कल्याण मासिक, ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचन करत बसावेत. पण मी म्हणायचो तुम्हाला एकट्याला बोर होत नाही का, ते म्हणजे बोर होण्यासारखं काही नाहीच ना आपल्याकडं. खरंच आहे ते, बोर होण्यासारखं गीते साहेब काही नाहीच, तर बोर व्हायचं काय कारण आहे. सदा प्रसन्न राहणारे आपण आहोत ना, मग प्रसन्नता हे आपलं मूळ स्वरूप आहे. मग आपणच दुसऱ्याला आलिंगन देतो मग म्हणतो मी दुःखी झालो, असं बाबांचं वाक्य आहे. मैं कमली को छोड़ता हूँ लेकिन कमली मेरे को छोड़ती नहीं, हे ते काय म्हणायचे. अरे कमली ने तुझको छोड़ दिया है, तू छोड़ दे उसको, उसने नहीं पकड़ा है तुझे, तूने उसको पकड़ा है, इसलिए दुःखी हो रहा है. आमचे पूज्यपाद मुरारी बापू सुद्धा म्हणत असतात, दुःखाची सामग्री आपण जमा केलेली आहे, नाही तर मूळतः आपण सुखस्वरूप आहोत. विठ्ठल विठ्ठल मग त्यांनी कधी कुण्या साधकाकडनंही अपेक्षा केली नाही, कुण्या सिद्धांकडनंही अपेक्षा केली नाही. जे सकाळी सांगितलं ना, इथे साधक राहतात किंवा सिद्ध राहतात, कुणाकडनं कोणती अपेक्षा केली नाही आहे. त्यांचा व्यवहार, विहार, आहार या गोष्टीचं काही जे काही चिंतन होतं विशेष होतं. व्यवहार तंतोतंत होता. मी सकाळी बोललो ना, एखाद्या विद्यार्थ्यांनी ठेवण्यासाठी पैसे जर दिले ना साहेब, तर त्यांनी 3 वर्षांनी मागू द्या, त्याच्या त्याच नोटा परत मिळणार त्याला. हा एखाद्या विद्यार्थ्याला कमी पडलं तर त्यांनी तिथे त्याला पूर्तता करावी. वर्षातून 2 वेळा कपडे द्यायचे बाबा आमचे, कार्तिकी आणि आषाढी. कार्तिकी आणि आषाढी असं काही नाही. इथे आळंदीत धोत्र विकणारी पण सुद्धा काही होऊन गेली, असं काही नाही. हा, परंतु 2 वेळा त्यांनी कपडे द्यावेत. एक धोतर, एक शर्ट जे लागत आणि टोपी आणि रुमाल, मग ते शिवून घ्यायचे आम्ही. आपलं तर अंडरपॅन्टवर भागलं त्यांच्या. विठ्ठल विठ्ठल सर्व मी यासाठी बोललो की प्रेम साधकावरही केलं आणि सिद्धांवरतीही केलं आणि कुणाकडनं अपेक्षा ठेवल्या नाही आहे. म्हणून आजही निरपेक्ष जीवन जगल्यामुळे त्यांची 9वी पुण्यतिथी प्रसन्नतेने आणि प्रशांत चित्ताने या ठिकाणी सर्वजण येऊन संपन्न करतात. सर्वांचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे. इथे आदरणीय महाराज मंडळीही सर्वजण उपस्थित राहिले आणि परिसरातील आमचे सर्व भक्त परिवारही उपस्थित राहिले. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. अगदी थोडका भाव या अभंगाचा सांगून, थोडंसं बाबाचं चरित्र सांगून मी थांबून घेणार आहे. विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय साधकाची भूमिका घेऊन अनेक साधकासाठी
साधनेची मागणी या अभंगामध्ये करतायत. थोडं विशेष आहे या अभंगामध्ये. साध्य आणि साधनाची एकता आहे. कारण साधक, साधन आणि साध्य त्रिपुटी आहे. साधक, साधन आणि साध्य. साधक जो आहे तेवढा बाजूला करा, बाकी दोन्हीचीही एकता आहे. साधक जर निष्काम असेल तर त्याची साधना आणि साध्य हे दोन्ही एक आहे. या अभंगामध्ये जे साध्य मागितलंय तीच साधना आहे आणि जी साधना आहे तीच साध्य स्वरूपात मागणी केलेली आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. तसे तुकोबारायला साधना सुद्धा करायची गरज राहिलेली नव्हती. तुकोबाराय जीवनमुक्त होते. त्यांचं जीवन निश्चिंत झालेलं होतं. त्यांना विसावा पावलो विसावा आता निश्चितीने पावलो विसावा आता निश्चितीने पावलो विसावा आता निश्चितीने पावलो विसावा. घोटलिया धावा कृष्णेचिया घोटलिया धावा कृष्णेचिया घोटलिया धावा कृष्णेचिया घोटलिया धावा कृष्णेचिया आता निश्चितीने पावलो विसावा आता निश्चितीने पावलो विसावा. घोटलिया धावा कृष्णेचिया घोटलिया धावा कृष्णेचिया घोटलिया धावा कृष्णेचिया घोटलिया धावा कृष्णेचिया आता निश्चितीने पावलो विसावा आता निश्चितीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंटलिया हवा तृष्णेचिया. मग कसं जीवन आहे? तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी आता दिवस चारी खेळी मेळी. जीवनमुक्तीचा आनंद घेण्यासाठी आलेले तुकोबाराय त्यांना मागण्याचं काय राहिलेलं होतं महाराज? ते मागण्याच्या विरुद्धातही होते आणि स्वतःही कधी मागितलं नाही असे आपल्याला सर्व प्रमाण पाठ आहे. भिक्षापात्र अवलंबने जळो जिने लाजीरवाने ऐशी आते नारायणे उपेक्षिजे सर्वता हात पसरी जिने धीगत्याचे. तुकाराम महाराज मागण्याच्या विरुद्धात होते. मग तुकाराम महाराज तरी या अभंगामध्ये का मागतात? म्हणून मी पहिला शब्द वापरला. अनेक साधकांचं प्रतिनिधित्व करून साधकाच्या भूमिकेमध्ये साधकासाठी साधनेची मागणी आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. कारण कसं मागावं याचं ज्ञान व्हावं म्हणून तुकाराम महाराजांनी मागून दाखवल्या. काय मागावं, कुणी मागावं, कधी मागावं, कसं मागावं, असे 4-5 मुद्दे आहेत. कुणाला मागावं, कुणी काय मागावं, कधी मागावं, कसं मागावं आणि केव्हा मागावं, 5 मुद्दे आहेत. विस्तार नाही करणार हरी महाराज. कुणाला मागावं? समर्थाला मागावं, कुणालाही मागू नये. कधी कधी देणारा, ऐका, देणारा उदार असतो बरं का, पण समर्थ नसतो. पुन्हा एकदा वाक्य सांगतो मी, सामाजिकदृष्ट्या बोलतोय. काही गोष्टी समाजाचं निरीक्षण केल्यानंतर देणारा त्याचं दातृत्व कधी कधी दिसतं, पण दातृत्वाच्या नंतर काही अंगाने कळतं की हा समर्थ नाही आहे. कारण समर्थ दाता कवना ते नास्ती ना म्हणे. आणि दिल्यानंतर समर्थ त्याला म्हणावं, दिल्यानंतर मी दिलंच नाही आहे अशी भावना ज्याची स्थिर झालेली आहे त्याला समर्थ म्हणावं. दिल्यानंतर मी दिलं म्हणत असेल तर त्याच्या समर्थतेमध्ये कमी आहे. मानस समर्थ या कथेमध्ये हे चिंतन आलं दादा. विठ्ठल 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 विठ्ठल. समर्थ म्हणजे काय? देणारा. कोण समर्थ आहे? मागणाऱ्यापेक्षा अधिक दिलं म्हणजे समर्थ नाही सरकडे बाबा. मागणाराची अपेक्षा 1 रुपयाची आहे आणि देणाराने 10 रुपये दिले म्हणजे तो समर्थ ठरतो असं पण नाही आहे. मग दिल्यानंतर मी दिलं असा ज्याच्याकडे कर्तृत्व भाव शिल्लक राहत नाही तो समर्थ आहे.
मग कुणाला मागावं? समर्थाला मागावं, जो दिल्यानंतर मी दिलं नाही म्हणतो. असा खरं तर असा एकच समर्थ आहे. ऐसा जो समर्थ ब्रह्मांडाचा धनी. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात, वर्म हे जाणूनी शरण आलो विठ्ठल 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 दातृत्वानं तरही निरपेक्षता राहणं हाच समर्थपणाचं एक पहिलं लक्षण सांगितलं. असे 5 लक्षण सांगितलेत. आता सर्व सांगून विस्तार नाही करणार. हो, दिल्यानं काय असतं, हे भिकारी लोक मागतात ना, हे मंदिराच्या समोर वगैरे. हां, एक भिकारी म्हणला, दे दे रे भैया, दे 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 दे, तेरा भला होगा, दे दे रे भैया. एक माणूस म्हणला, लाज वाटत नाही का, एवढी चांगली तब्येत आहे, स्ट्रॉंग, भीक मागतो, काम कर ना. तर देणारा म्हणला, ए द्यायचं ते दे, नाही तर चल पुढं, द्यायचं तर दे, नाही तर पुढं. मी दे रे भैया, दे रे भैया, दे रे भैया, तुझं नाव घेऊन म्हणतो असं नाही आहे. भैया सबच है यहाँ पर आने वाले. हाँ, मी अनेक भैयांना मागतो, दे रे भैया, दे रे भैया. तू मला म्हणतोस ना काम कर, मी काय करायचं ते करील, चल हो पुढं. मग ते या लोकांना जास्त अहंकार येतं ना. मग मला बोलला, मग तो म्हटला, तुझ्या अर्थी माझ्यासमोर इथे उभा राहून माझ्यासोबत संवाद साधण्यासाठी थांबलाय, त्या अर्थी तू सुद्धा भिकारीच आहेस म्हणे. तू सुद्धा भिकारी आहे. आणि खरंच आहे, भिकारी आहे. काही काही VIP भिकारी आहेत आणि काही काही आपले. तो म्हटला, भिकारी दोघं आहे, तू बी भिकारी आहे मी भिकारी आहे. कसं काय? फक्त एवढंच आहे, मी बाहेर मागतो, तू आत गेल्यावर मागतो. तू आत मंदिरात गेल्यावर मागतो आणि मी इथे उभं राहून मागतो. तू पण मंदिरात गेल्यानंतर देवाकडे मागतोच ना. मग एका अंगाने तूही भिकारी, ठाकुरलोसे द्वारी उभा याचक भिकारी, तिथे भिकारी शब्द दिलेला. हो, तूही भिकारी आहे आणि मी भिकारी आहे. फक्त एवढंच आहे, तू स्टँडर्ड भिकारी आहे आणि मी सामान्य भिकारी आहे. विठ्ठल विठ्ठल आमचे ते पूज्यपाद मुरारी बापू म्हणत असतात, न मांग कुछ इस जमाने से क्योंकि ये देकर फिर जचाते हैं, किया एहसान एक बार तो लाख बार सुनाते हैं, तू मांग भगवान से क्योंकि ये देने वाले भी वहाँ मांगने आते हैं. विठ्ठल विठ्ठल मला विस्तार करायचा नाही, सांगायचा मुद्दा एवढाच आहे, समर्थाला मागावं. समर्थ तो आहे ज्याची व्याख्या आपण बघितलेली. समर्थ दाता कवनाते नास्ती, ना म्हणे दिल्यानंतरही नास्ती, मी दिलं नाही म्हणे तो समर्थ. विठ्ठल विठ्ठल समर्थाला मागावं. कुणाला मागावं? समर्थाला मागावं. कुणी मागावं? मला तर असं वाटते, सामान्य दृष्टी बोलतो मी, ज्याला गरज आहे त्यांनी मागावा, गरज नसती त्यांनी मागितलं जरा चुकीचं ठरतं. विठ्ठल विठ्ठल. एकाची 100 एकर जमीन आहे, त्याचं नाव त्याच्या खाली आहे. ही मोठी दरिद्रता आहे. विठ्ठल विठ्ठल समर्थ. कुणी मागावं? गरज आहे त्यांनी मागावं. कुणाला मागावं? कुणी मागावं? काय मागावं याचंही ज्ञान असलं पाहिजे. नाही तर माझे बाबा म्हणले, राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला. काय मागतो? हो, राजा उदार झाला आणि त्याला चुना मागितला, जमेल का? अजिबात जमणार नाही. ते छत्रपती शिवाजी महाराजाची कथा आपण तुम्ही अनेक वेळा माझ्याकडनं ऐकलेली आहे. हो, राजा उदार झाला आणि त्याला चुना मागू नये. काय मागावं याचंही ज्ञान व्हावं. कुणाला मागावं? कुणी मागावं? काय मागावं? चला पुढे. कधी मागावं? कधी मागावं याचं उत्तर एकच आहे, सेवा करावी आणि मग मागावं. विठ्ठल विठ्ठल. एक वर्ग असा आहे, सेवा अजिबात नाही, मागणी भरपूर. एक वर्ग असा आहे, सेवा भरपूर पण मागणी अजिबात नाही, अजिबात नाही. आणि त्यातच एक वर्ग असा आहे, सेवा ही भरपूर आहे आणि मागणीही भरपूर आहे. सेवाही नाही आणि नाही तर काहींची काहीच सेवा नसती पण मागणी खूप असती. हा, काहीकडे सेवा कमी, मागणी भरपूर, आणि काहीकडे सेवाही भरपूर आणि मागणीही भरपूर. संतांनी अगोदर मागायच्या अगोदर सेवा केली. तुझी सेवा करीन
मनोभावे भगवंताची सेवा केली आणि मग संतांनी भगवंताकडे मागितलं. कधी मागावं, सेवा करावी आणि मग मागावं. कुणाला मागावं, कुणी मागावं, काय मागावं, कधी मागावं. कधी मागावं एक 5 प्रश्न आहे. कधी मागावं, देणारा प्रसन्न दिसला तर मग मागावं. मी सांगत असतो विनोदानी, एक जण पत्नीला मारत होता चापकाने, सरकडे बाबा फटाफट मारत होता आणि तितक्यात एक जण वर्गणी मागाय त्याच्या घरी गेला. ते म्हणला, हो माधवराव, काय वर्गणी द्या सप्त्याची. ते म्हणला, इकडे ये, इकडे मी तुला वर्गणी देतो. आता ती वर्गणी मागण्याची वेळ होती. आमचे चिमटे साहेब, नाही चिमटे साहेब नाही, आपले सुपेकर दाजींचे चिरंजीव, ती वर्गणी मागण्याची वेळ होती का, ते त्याच्या बायकोला मारतंय. कधी मागावं याचंही ज्ञान कळालं पाहिजे. मला असं वाटतं या सर्व गोष्टीचं ज्ञान व्हावं म्हणून तुकोबाराय आपल्याला मागून दाखवतायत. विठ्ठल विठ्ठल नाही तर तुकोबाराय मागण्याच्या विरुद्ध होते. त्यांच्या परंपरेत सुद्धा कुणी मागितलं नाहीये. त्यांच्या परंपरेत म्हणजे वंश परंपरा, दासमी, अंकिता एवढंच घ्या आता तात्पुरतं. त्यांच्या परंपरेचा घ्या, विद्यावंश घ्या नाही तर मांस वंश घ्या. विद्यावंशातही कुणी मागितलं नाही आणि मांस वंशातही कुणी मागितलेलं नाहीये. विठ्ठल 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 पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विद्यावंशाचा विचार करा तुकोबारायच्या. कुणीच न मागणार. तुकोबारायचा पहिला अवतार, बोला वाघसाहेब, तुकोबारायचा पहिला अवतार अंबरीश, तेच तुकोबाराय पुढे अंगद, तेच प्रल्हाद, तेच तुकोबाराय पुढे अंगद, तेच तुकोबाराय पुढे उद्धव, तेच तुकोबाराय पुढे नामदेवराय आणि तेच तुकोबाराय पुढे तुकोबाराय. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळात. आता मी सर्व सांगत बसणार नाही तिचे. तुकोबारायचे अंबरीश राजाचे चरित्र घ्या, प्रल्हादाचं चरित्र घ्या, अंगदाचं चरित्र घ्या. अंगद रडत रडत निघाला होता अयोध्येतून. इथं थांबतो 1 मिनटं, त्याचाही विस्तार नाही करणार. भगवंताकडे बघत होता. रामप्रभूजी म्हणले, आता ते न सांगता तुम्हा कळो येते अंतर. अंगद माझ्याकडे काय बघतो, मागण्याची आस. भगवंताने सांगितलं, तुला युवराजपद दिलेलं आहे मी. जेव्हा सुग्रीवाला रास तिलक केला तेव्हा तुला युवराजपद दिलेलं आहे. बोल ना, का माझ्याकडे पाहतो. तेव्हा अंगद म्हणतो, मला खूप हे प्रसंग आवडतो. अंगद म्हणतो, मी युवराजपद मला मिळेल की नाही याच्या चिंतेसाठी मी तुमच्याकडे पाहत नाही. मग मला तुमचं विस्मरण झालं तर मी जगू शकणार नाही आहे. म्हणून मला काहीतरी आश्रय द्या, आधार द्या. म्हणून काय दिलं, गळ्यातली माळ काढली भगवंतानी आणि अंगदाच्या गळ्यात टाकून दिली, कंठात टाकून दिली. जा. तिथे सुद्धा अंगदाने काही पदार्थाची मागणी नाही केलेली आहे. हो देवा, मला तुझा आश्रय असावा, बस एवढीच मागणी आहे. विठ्ठल विठ्ठल. कारण जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर. मी मुद्दाम याचा विस्तार करायलो कारण आज 12पासूनच दशमी पण लागली. आज 12पासूनच दशमी पण लागलेली आहे. माघशुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार. तुका म्हणे हो, कोणताही अवतार बघा, अंगदाच्या अवतारातही काही मागितलं नाही. पुढे उद्धव, ही विद्यावंश बघा, कुणीच मागितलेलं नाही आहे. मांसवंशाचा विचार करा, सर्व न मागणारेच. बोलोबा महाराजांनी जाऊ देवाचं दर्शन, विश्वंभर बाबापासून बोलोबा महाराजापर्यंत आलेली परंपरा. बोलोबा महाराजांनी दर्शन करावं, पंढरीच्या वारीला जावं. महिन्याच्या वारीला एक दिवस कनकाई मातासुद्धा गेल्या आणि कनकाई बोलोबाने सांगितलं, मागायचं नाही का, ह्या मागायचं नाही काही, मी कधीच काही मागितलेलं नाही आहे. माझ्या परंपरेत सुद्धा कुणी काही मागितलेलं नाही आहे, तुला मागता येणार नाही. ती म्हणजे घेऊन तर चला ना, मी नाही मागणार. आणि बोलोबा महाराजांनी देवाचं दर्शन केलं आणि पुढे निघाले. कनकाई मातेने दर्शन केलं आणि देवाने बघितलं. देवाने कनकाई मातेकडे बघितलं, कनकाई मातेने बघितलं. बोला काय उदास कस काय चेहरा, चेहऱ्याहून कळत असतं माणसं उदास की चांगले. याच्यासाठी बरंच फिरावं बी लागत, तेव्हाच कळतं हे बी. हो, काही माणसाचे चेहरे बघितले ना, कीर्तन आठवतं माणसाला.
अनेक अनेक भाव येत असतात आणि काहींचं तोंड बघितलं की पाठ केलेलं जातं. हो हो, पुढच्या बसणाऱ्यावरती खूप मोठी जबाबदारी पण असते. विठ्ठल विठ्ठल बसा, शांत बसा येऊन. हे बोलणं तर आमचं निमित्त आहे. आमच्याकडे एकच आहे, काय? भोजन करो और प्रसन्नता से घर जाओ. एवढंच आपलं सूत्र इथे आमच्या बाबाचं. ते पण आल्यानंतर पहिलं कुणाला म्हणायचे, जेवले का तुम्ही? जेवले का तुम्ही म्हणायचे. आता मी थोडं ते कुणाला म्हटले ना जेवले का, तेव्हा मला आतमध्ये टेन्शन यायचं, कारण मी आतमध्ये असायचं ना. ते आले कुणी म्हणायचे जेवले का तुम्ही, मग मला असं वाटायचं यांनी पटकन म्हणावं जेवलोच बाबा. मी असं पाहायचो त्यांच्या तोंडाकडे, मागण्याची आस न पाहे मुखाकडे. आणि कधी कधी आता आठवलं म्हणून सांगतो, पण मी काय सांगत होतो आता, काय चालू होता आपला प्रवाह. हां, बोलोबा आणि कणकाई. आता आठवली एक कथा म्हणून बाबाची सांगतो. एक वेळाला असा प्रसंग आला, सरकडे बाबा. सकाळी उठलो, बाबांना स्नान वगैरे घातलं, गंध लावला, त्यांना नाश्ता आणि दूध दिलं. नाश्ता आणि दूध दिल्यानंतर मी स्वयंपाकाला लागलो. मी आचार्य नाही आहे, पण मी आचार्यले चांगला आहे. हां, मग ते स्वयंपाक केला, बाबांचं भोजन झालं आणि मी भोजनाला बसणार की तितक्यात 12 सव्वा 12 वाजता एक गाडी आली आणि त्याच्यात 10 माणसं होते. विठ्ठल महाराज 10 माणसं होते आणि ते बाबा आलेच तिथून आले की या 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 आले, बसले की नाही, बसोच तोरतंय ए श्रीनिवास बाहेर. मग पाणी वगैरे, मला असं वाटलं आता ग्लास घेऊन येत पाण्याचे. त्यानं पहिले बाबा म्हणले जेवले का तुम्ही. मी असं पाहिलं, ते म्हणले नाही बाबा जेवलो नाही. आग माय माय नाही म्हटलं की पहिला आवाज गुगे ए श्रीनिवास. ते निवासच म्हणायचे, कधी श्रीनिवास कधी निवास. मी म्हटलं हा मनातल्या मनात म्हटलं, आतमध्ये कळालं सर्व आता. मग आम्ही लागलो स्वयंपाकाला. याच्या पाठीमागे एक मोठी कथा पण अशी आहे, ती सांगेल मी पुढे आता. आणि मग ते स्वयंपाकाला मावली. स्वयंपाकाला 10 जणांना जेवू घातलं व्यवस्थित. भाजी पोळी, भात वरण. भात सप्लिमेंट असतो पुरा. आणि मग सर्व जेवल्यानंतर दर्शन करून ते गेले. मग मी जेवलो 2 वाजता. आणि जेवल्यानंतर मी झोपलो महाराज थोडंसं, म्हणजे पडावं म्हटलं. पडलो की 3 वाजता आलेच 4-5 जण पुन्हा. 15 मिनटात उठावं लागलं त्यांना. बाबा पहिले म्हणले जेवले का. मला आता 3 वाजता कसे नाही म्हणतील जेवले नाही म्हणून. ते 3 जण होते ऐका. ते नाही बाबा आज मी फक्त नाश्ता केलेला आहे. अरे गुगे मी आतमध्ये तयारच आपल्याकडे. कशाचं तयार होतं. पुन्हा त्या 3घांना जेव घातलं. आता हे बाबाचंच पुण्यस्मरण म्हणून सांगतात. ते डॉक्टर बाबा म्हटले अशा कथा आठवणी पण सांगितल्या पाहिजे. आणि मग ते 3घांना जेव घातलं. पुन्हा मी थोडा होता स्वयंपाक पुन्हा केला. ते गेले. मग मी फ्रेश झालो, बाबांना फ्रेश केलं, बाहेर आणून बसवलं. इथे भाजीपाला आणायला गेलो. बाबा आलो भाजीपाला घेऊन. पुन्हा स्वयंपाक केला. 8 वाजता बाबा जेवले. स्वर्दे रे भाऊ, हे विशेष आहे. स्वर्दे 8 वाजता बाबांचं जेवण झालं. आणि 9 साडेनऊला मी जेवायला बसणार. बराबर 9:30 वाजता एक गाडी आली. हां, त्याच्यात 6 जण होते. हे सर्व अंकासहित पाठे मला, कारण भोगे कळू येते. आणि मग बाबा म्हटले जेवले का. ते म्हटले नाही बाबा आता आम्ही नाही जेवलो अजून. असं का श्रीनिवास, अरे यांना जेवायला वाढ. मी आतमध्ये ताट होता असं वरून हाणू काय की म्हटलं खाली. आता लगेच जेवायला कसं काय वाढ राव आता. मग मी म्हटलं जी बाबा. मग रात्रीच्या एवढं लेट आल्यावर मग कोणी काय भातन भाजीन थोडंच करत असतं. मग आमच्या इथं ठरलेलं बेत आहे काय, पिठलं बेसन करवती बेत. हां, भाजी भाकरी. मग ते बेसन पोळी केली. ती जेवले वाघसाहेब. जेवल्यानंतर 11 वाजता आता बाबाचे पाय दाबायला मी बसणार. तितक्यात पुन्हा एक गाडी आली. हे एकाच दिवशी एवढं घडलेलं आहे बरं. आणि पुन्हा गाडी आली आणि त्याच्यात 4 जण होते. हे मी कोणत्या भागातले सर्व सांगितले असते, पण आता सांगत आहे का. 4 जण आले
आणि 4 जण आल्यानंतर विठ्ठल बुवा दरवाजा वाजवला की बाबा लगेच उठले. या 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 बसा बसा. आता रात्रीच्या 12 वाजता कोणी म्हणत असते का जेवले का तुम्ही, पण बाबा तरी म्हटले जेवले का तुम्ही बरं का. ते म्हणले नाही बाबा आता तशी इच्छा बी नाही पण जेवलो नाही आम्ही. नाही नाही जेवण करा मग तसे जेवण करा. मग लगेच मला कर रे यांना जेवायला. पुन्हा बेसन पोळी केली महाराज त्यांना. किती वाजता? 12 वाजता. एखाद्या बाईने जर मालकाने एवढं जर ताण दिला एखाद्या बाईला नवऱ्याने काय करील बरं ती खरं सांगा. ए बायानो काय करसाल तुम्ही? फक्त पाहुणे जाऊ द्यायची वाट पाहसाल तुम्ही. असा खोली लावून मग नाही असं करणार नाही बहुतेक पण असं होऊ शकतं. ऐका ऐका. आणि मग 12:30ला जेवणं झाले महाराज आणि ते माणसं थांबायचं म्हणले झोपले. 1 वाजता ते तसेच भांडे वगैरे ठेवले. मला इतका थकवा आलता ना मी तसा तिथे पडलो आणि झोपणार. बाबा बाहेरून आले आतमध्ये. झोपला का तू? मेलं झोपू नाही तर आता करू काय, झोप येणारच ना आता. मग ते वॉशरूमला जाऊन आले आणि बसल्यावर मला उठून सांगितलं उठ म्हणे 2 मिनटं उठ. मी उठून बसलो. बरं मला एक त्यांनी कथा सांगितली. आता मला ती कथा आठवणार नाही. तेवढीच मी समोरासमोर एकट्याला मला बसून काही सांगितलं असेल तर फक्त एवढीच कथा सांगितलेली. माझी डायरी उघडा ती डेटसुद्धा मी लिहिलेली कोणत्या दिवशी आपल्याला हे सांगितलेलं आहे. मी ते सांगितल्यानंतर मग म्हटलं आपल्याला बाबाने असं बसून फक्त एवढंच सांगितलं एका जाग्यावर. मी ते लिहून ठेवलेले. मी नंतर दाखवलं कुराडे माऊली आता कीर्तन झाल्यावर. मग ते उद्धालकांच्या शिष्यांची कथा सांगितली. ते 3 शिष्य होते. आता मला नाव नाही आठवत वाघसाहेब. ते 3 शिष्य आणि मग त्यांची कसोटी त्या गुरूंनी घेतली. एकाला सांगितलं शेतामध्ये ते आले होते ब्रह्मविद्या प्राप्त करून घेण्यासाठी. ते म्हणजे आम्हाला विद्या ते म्हणले ठीक आहे विद्या प्राप्त करायची पण सेवा करावी लागेल. म्हणजे सेवा करा. एकाला सांगितलं तू शेतामध्ये साळीचं भात जो आहे ना त्याला पाणी द्यायचं आहे. ते म्हणले ठीक आहे गुरुदेव. एकाला गाई ते उपमन्यू आरुणी 3 शिष्य आहे. एकाला सांगितलं गाई तू सांभाळायच्या. असे तिघाला 3 कामं सांगितले. तिघाची पण मला आता विस्तार नाही करायचा. तिघाची पण एवढी कसोटी घेतली. त्या आरुणीची तर डोळ्यामध्ये ते चीक गेलं. पार दूधही पिऊ दिलं नाही. त्याला सांगितलं तुला भिक्षा पण नाही पण गाई सांभाळायच्या आणि त्या अधिक वाढून द्यायच्या. असं पण ते चरित्र आहे. मला ही एक एवढी कथा सांगितली. त्याचा एक भाव असा होता की बाळा गुरुजवळ कधी ना कधी कसोटी द्यावी लागत असते. मग ती लौकिकातली असू द्या नाही तर इंद्रियाच्या द्वारा तीही कसोटी असू द्या. ती कसोटी द्यावी लागेल तरच कसून निघशील. विठ्ठल विठ्ठल हे सांगायचा मुद्दा. हे छोटे छोटे मुलं आले नाही ते बसले जेवायला. अरे आम्ही सुद्धा तुमच्यासारखे जिथे फिरत होतो जेवणासाठी. धूर निघला तरी आम्हाला वाटायचं पंगत हे राव तिथं. धुरावरून पंक्तीचा आम्ही अनुमान काढायचो. यत्र यत्र धुमा तत्र तत्र पंगत असा अनुमान काढायचो. आम्ही जाऊन बघायचो तिथं आहे काय काय. की लहान मुलांना भोजनामध्ये जेवढा आनंद असतो ना तेवढा मग मोठेपणा झाल्यावर येत नसतो. म्हणून मला असं वाटतं बरं का. मला असं वाटतं सप्ताहामध्ये या छोट्या छोट्या लेकरांना खाऊ घालणं हेच ब्रह्मभोजन करणे. मी कधीही दरवाजा बंद करत नाही करणार सुद्धा नाही. पंक्तीवाले म्हणले ना आम्हाला त्रास होतो मी तयार आहे. मी तयार आहे. आपल्याकडे पंक्तीवाले पण कमी नाही. तुमच्या कृपेनेच कमी नाही सर्वांच्या. विठ्ठल विठ्ठल यांचा मला फायदाही झाला. यांच्यामुळे मला एवढी कथा सांगता आली बाबाची. विठ्ठल विठ्ठल. आपण काय सांगत होतो? बोलोबा महाराज मागू नको काही. देव कनकाईला म्हणतात बोला चेहऱ्यावर उदासी कशाची आहे? ती म्हणली उदासी काय? पुत्र नाही मला. पुत्र नाही. मग भगवंताने सांगितलं पुत्रवती भव. पुत्र 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 असे 3 वेळा म्हटल्या म्हणून 3 पुत्र झाले. मग पुढं विठ्ठल विठ्ठल. कान्होबा महाराज सावजी महाराज आणि तुकाराम महाराज ही परंपरा मला सांगायची. पुढे आल्यानंतर एवढा वेळ का लागला तुला? ते म्हणले थांबली होते. का थांबली होती? मागितलं नाही तू काही? ते म्हणले मी मागितलं नाही. मग देवच म्हटले हो काय उदास का तुम्ही? मग मी फक्त म्हटले त्यांना
काय पुत्रहीनस्य मे राज्यम, बस मी एवढं बोलले. मग देवच मला म्हटला पुत्र पुत्र, तर मग 3 वेळा मला 3 पुत्र होतील असं देवाने वचन दिलं. गोलोबा महाराज म्हणले म्हणूनच तुला आणत नव्हतं, म्हणूनच तुला आणत नव्हतं. जा आता मागितले तर ठीक आहे, पण जाण देवाला मन पुत्र दे, परंतु भगवत भक्त दे. विठ्ठल विठ्ठल अशा या परंपरेमध्ये तुकोबाराय सुद्धा पंढरीच्या वारीला जावं. देवानी म्हणावं मागा काहीतरी, तरी तुकोबारायांनी मागू नये. देवा मागणार नाहीये, अति आग्रह केला, माझा अपमान होईल असं करू नका, काहीतरी मागा. आज मागणीचा दिवस आहे, काहीतरी मागा. तुकोबाराय म्हटले देवा मग माझ्या मागण्याने जर तुला समाधान होत असेल तर मग विठ्ठल आमुचे जीवन तुझ्या समाधानामध्ये मग आम्हाला समाधान आहे. मग तू जर मागाच म्हणतो ना, तर मग मी आज मागण्यासाठी तयार आहे. दुसरं तिसरं काही नको, तुझी चरण सेवा पांडुरंग, तुझी चरण सेवा चरण सेवा पांडुरंगा, किंवा काही ठिकाणी पांडुरंगा, काही ठिकाणी पांडुरंग असे बरं का, दोन्ही मी सांगितलं. तुझी चरण सेवा पांडुरंग देवा, दुसरं तिसरं काही नको, तुझ्या चरणाची मला सेवा दे. मी प्रारंभाला बोलून गेलो, साधक साधन आणि साध्य. या अभंगामध्ये साध्यच साधन आहे आणि साधनच साध्य आहे. तुझी चरण सेवा. हा मग साधक अनेक असेल, वारकरी संप्रदायात अनेक साधकाच्या भूमिकेमध्ये संतांनी जे मागितलं ते एवढंच मागितलं. तुझी चरण सेवा चित्ती तुझे पाय, डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. मी विस्तार करत नाही, आधी चरण सेवाच सर्व संतांनी का मागितली? कारण संतांचा विश्वास झाला होता, तुझ्या पायी मज झाला से विश्वास, म्हणून या आस मोकलिलो. विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराज चरण सेवाच का मागतात? त्या चरण सेवेचा फायदाच काय? एवढा विस्तार आहे, पण मी एकाच याचा सांगतो. चरण सेवेचा फायदा काय पहिले सांगून जातो, पुढं वेळ भेटून येत नाही. चरण सेवेचा फायदा काय? तुकाराम महाराज म्हणतात फायदा आहे. काय फायदा आहे? जेथे लक्ष्मीचा वास, गंगा आली पापानाश, गंगा आली पापानाश,
गंगा आली पापानाश जेथे लक्ष्मीचा वास गंगा आले पापानाश गंगा आले पापानाश गंगा आले पापानाश लक्ष्मीचा वास गंगाले पापानाश गंगा आली पापानाश गंगाले पापानाश जिथे लक्ष्मीचा वास गंगाले पापानाश गंगा आली पापानाश गंगाले पापानाश वा जेथे लक्ष्मीचा वा म्हणून मी खालून सुरुवात केली. जेथे लक्ष्मीचा वास. हो चंद्रकलेप्रमाणे जसं सकाळी बोलले तसाच हा उत्कर्ष माझ्या मनाला खूप समाधान देतो आहे. विठ्ठल विठ्ठल जेथे लक्ष्मीचा वास गंगा आली पापानाश. दोन फायदे आहेत. जेथे लक्ष्मीचा वास पहिला फायदा आहे लक्ष्मी हा व्यावहारिक लोकांना फायदाच आहे ना. जेथे लक्ष्मीचा वास. पण मला इथेही आध्यात्मिक दृष्ट्यात लक्ष्मी सांगायची. कोणती लक्ष्मी म्हणजे संपन्नता ना. माझ्या पूज्य मुरारी बापूंनी एका ठिकाणी सांगितलं होतं या श्री शब्दाचा अर्थ. मानसश्री कुठे झाली होती कदा हिमालयाच्या त्या आश्रमामध्ये. तिथे मानसश्री या शब्द श्री म्हणजे लक्ष्मी. त्या लक्ष्मी शब्दाचे अर्थ सांगितली होती. हो प्रत्येकाच्या दृष्टीने सामान्य व्यवहारामध्ये पैसा ही लक्ष्मी असेल परंतु त्यागी माणसाकडे सुद्धा संतांकडे सुद्धा लक्ष्मी आहे. कोणती कोणती लक्ष्मी आहे. वैराग्य विरक्ती ही लक्ष्मी आहे. बर ज्ञान ही लक्ष्मी आहे. सर्वांवर प्रेम करणं ही लक्ष्मी आहे. सत्य लक्ष्मी आहे. माझी या सत्यवादाचे वाचा केले विस्तार नाही कारण बहुत कल्प लक्ष्मी आहे. बर सामाजिक स्थिती संघटित करून सर्वांना एका छताखाली आणणं ही पण एक संताची संपत्ती आहे. मिळविली मांदे वैष्णवांचे वैष्णवांचे मिळविली मांदे वैष्णवांचे वैष्णवाची मिळविली मांदी वैष्णवाची वैष्णवांचे मिळविली मांदे वैष्णवांचे दयाने घातली मुक्तीची गवादी दयाने घातली मुक्तीची गवादी दयाने घातली मुक्तीची गवादी दयाने घातली मुक्तीची गवादी मिळविली मांदे वैष्णवांचे वैष्णवांचे मिळविली मांदे वैष्णवांचे वैष्णवांचे मिळविली मांदे वैष्णवांचे वैष्णवांचे मिळविली मांदे वैष्णवांचे. ही ज्ञानोबाराची संपत्ती आहे. मिळविली मांदी वैष्णव आणि तीही प्राप्त करत असताना न पाहेयाती कुळाचा विचार फक्त करुणा कर ज्ञानबाई न पाहेयाती कुळाचा विचार. ही एक संपत्ती आहे. अजून एक संपत्ती सांगू. साधूची संपत्ती. तू कसाही आस तू कसाही असू दे तू माझा आहे. ही एक संपत्ती आहे. ही अनेकाकडे नाही भेटत. समाजाकडे बघा बघा असं म्हणतात महाराज. हा लोकांना दुसऱ्याचे छेद दिसले ना तर त्याच्यात पाणी कसं वतता येईल लोकांना असाच संदर्भ असतो.
पण संत ते आहेत जे परदोष लखही सख साखी, परहित घृत जिनके मन माखी. ही संतांची व्याख्या आहे. संत ते वैभवाने संपन्न, त्यांच्याकडे ती लक्ष्मी आहे. दुसऱ्याचे छेद प्रगट न करण्यासारखे, दुसऱ्याचे दोष जे आहेत ते माहीत असून सुद्धा त्याच्यावरती पांघरून घालतात आणि त्याला आपलंसं करतात. ही एक संताची संपत्ती आहे. प्रमाण घ्या. गुणदोष याती न विचारी पायी, ठाव दिला पायी आपुलिया. पायी आपुलिया, ठाव दिला पायी आपुलिया. गुण दोष याती न विचारे काही, गुण दोष याती न विचारे काही. गुण दोष याती न विचारे काही, गुण दोष याती न विचारे काही. ठाव दिला पायी आपुलिया, ठाव दिला पायी आपुलिया. गुण दोष याती न विचारे काही, गुण दोष याती न विचारे काही. ठाव दिला पायी आपुलिया, ठाव दिला पायी आपुलिया. गुण दोष याती न विचारे काही, गुण दोष याती न विचारे काही. ही पण संतांची एक संपत्ती आहे. गुणदोष याती न विचारी काही, ठाव दिला पायी आपुलिया. किंवा जे खळाची व्यंकटी सांडो, संपत्ती आहे संताची ही. भूता परस्परे जडो, संपत्ती आहे संताची. संताकडे अशा अंगाने जर चिंतन केलं तर तेथे लक्ष्मीचा वास. माऊली क्षमा करा, इथे मागणी मला देवाकडे नाही मागायची. ज्यांची चरण सेवा मागायची ना त्यांच्याकडेच ही मागणी मागायची. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हा अभंग देवाच्या संदर्भाने आहे. आपल्याला असाच सोडवायचा आहे, परंतु मनातला भाव असा आहे, सेवासुद्धा संताच्या चरणाची आणि मागायचे सुद्धा संताकडेच मागायचे. विठ्ठल 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 विठ्ठल. माऊलीने सकाळी सांगितलं विठ्ठल देव काय पाठी उभा. त्याच्यात भेद नाहीच आहे, गेले भेदाभेद. हा मग त्याच विठ्ठलाकडे मागायचे, दुसऱ्या कोणता नाही विठ्ठलाकडे मागायचं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हा नाहीतर बनायचं झालं तर माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा, कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा, कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा, कैसा प्रेम भाव. आपण जे देव होय गुरु, आपण जे देव होय गुरु. पडिये देह भाव पूर्वे वासना, पडिये देह भाव पूर्वे वासना. आपण जे देव होय गुरु, आपण जे देव होय गुरु. माझा देह भाव पूर्वे वासना, पडिये देह भाव पूर्वे वासना. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. पडिये दे भाव पुरवी वासना, अंती ते आपणा पाशी नावे. विठ्ठल 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 विठ्ठल. अशा आध्यात्मिक जर विचार केला तर अशी अनेक प्रकारची संपत्ती श्री लक्ष्मी संताकडे असते. आणि त्या लक्ष्मीच्या दृष्टीने संतांनी इथे प्रमाण लिहिलं असंही म्हणावं. ते चैतन्य महाराजांचं एक वाक्य मला खूप गोड आवडलं होतं. संतांना खरं काय म्हणायचं ना ते संतांनाच माहिती, आपण आपल्या फक्त बुद्धीने अर्थ काढलेत. आता तुकाराम महाराजांना काय म्हणायचं हे तुकाराम महाराजांनाच माहिती आहे. मी एक वाक्य बोलू.
आमच्या पूज्य मुरारी बापूंचं वाक्य, संतांच्या शब्दामध्ये असणारी जी पोकळ जागा आहे ना, त्याच्यात सुद्धा संतांनी भरपूर लिहून ठेवले, पण त्याच्यासाठी त्यांची कृपा होणं गरजेचं आहे, तेव्हा ते कळलं. ठीक आहे, ज्याचा जसा अधिकार आहे, हा साहे ओजे त्यास त्याची देऊ. संतांना काय म्हणायचं हे संतांनाच माहिती आहे, त्यांची कृपा जशी जशी होती त्या त्या पद्धतीने भाव आपण काढत असतो. विठ्ठल विठ्ठल. म्हणून जेथे लक्ष्मीचा वास, आता लौकिकदृष्ट्या घ्या, पाये लक्ष्मीचे आहेच ना तिथे, जेथे लक्ष्मीचा वास. बरं, अजून गंगा आली पापानाश, हो तिथे गंगेची निर्मिती आहे महाराज. चरणों से निकली गंगा प्यारी, उसने सारी दुनिया भागवतातली आरती बरी, गाणं नाही तर उगत गाणं. हां, चरणों से निकली गंगा प्यारी, उसने सारी दुनिया तारी, उन चरणों में मैं शीश नमाऊं, उन चरणों में मैं शीश नमाऊं, बाकी बिहारी तेरी आरती गाऊं, हे गिरधारी तेरी आरती गाऊं. गंगा आली पापानाश, म्हणून तुझी चरण सेवा पांडुरंग. विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराज काय तुम्ही एवढं हक्काने मागायले, काय केलं असं तुमच्या पूर्वजांनी? कारण तुकाराम महाराज मागत असताना देव एकदा म्हटले की तुम्ही न मागणारे पण मागायला लावलं की नाही, तेव्हा देव म्हटले तू देतो काही उपकार करत नाही आणि मी मागतो तर काही भीक मागत नाही. मग मी माझ्या वडिलांची मिराशी मागतो आहे, वतनदारी मागतो आहे, माझ्या वडिलाची एवढ्यातचा मिराशी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंग. मग तुमच्या वडिलांनी असं केलं काय? काय केलं ते अभंगाच्या दुसऱ्या चरणात. उपवास पारणे राखीला दारवंटा, 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 केला भोगवटा आम्हाला गे, केला भोगवटा आम्हाला गे, उपवास पारणे राखीला दारवंटा, उपवास पारणे राखीला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला गे, केला भोगवटा आम्हाला गे, उपवास पारणे राखीला दारवंटा, उपवास पारणे राखीला दारवंटा. असं तुमच्या पूर्वजांनी तुमच्या वाडवडिलांनी केलं काय? तुकोबराय म्हणतात उपवास पारणी राखीला दारवंटा. आमच्या वडिलांनी उपवास केले. किती केले? 42 वर्ष केले. हे सांगायचं मला. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, मग 42 वर्ष अखंड उपवास केले देवा तुझ्यासाठी. एकादशीच्या दिवशी टेन्शन येतं राव, कसं असेल खरंच ते. म्हणून माऊली सांगावं ओवी, परवाच्या दिवशी कुरेकर बाबा म्हटले साधना शुद्ध होण्यासाठी आहार शुद्ध लागतो. हे वाक्य कुरेकर बाबांचं होतं. आणि ज्ञानेश्वर महाराज अशी एक ओवी सांगतात की जो तिथेच अडकला मग तो अधिकारी नाही, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. जो रसने जो रसनेंद्रियांचा अंकिला का निद्रेशी जीव विकिला, नाही मनितला अधिकारी. विठ्ठल विठ्ठल.
असं काय नाही, मला पण माहीत होतं, पण मी उगत तुम्हाला खेळमिळी घेतला असं नंतर म्हणायचंच असतं बरं हे. विठाला एक वाक्य बोलू. आळंदीत कीर्तन करण्याची जी मजा असते ते बाहेर नसतं ती, त्यामुळेच आम्ही सांगितलं नाही असं का. जो रसनेंद्रियांचा अंकीला निद्रेशी जीव विकला, जास्त झोपणारा अधिकारी नाही म्हणी त्याला. विठ्ठल 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 सुद्धा म्हणायचे, अरे जगायसाठी खायचं का खाण्यासाठी जगायचं, हे त्यांचं वाक्य होतं. अरे जगण्यासाठी खावं. आणि मग ते सांगायचे बरं का, संन्याशांनी किती घास जेवावं, गृहस्थींनी किती घास जेवावं, संन्याशांनी ब्रह्मचार्यांनी 16च घास जेवावं. हे जमत नाही आपल्याला, 16च घास जेवावं. गृहस्थींनी 32च घास जेवावं. तुम्ही 32 घासच जेवायचा आता. अजिबात नाही, एका जास्त ना घास. 32 घास 32 वेळा चावून खायचे. असा तुमचा आहार सांगितला. ब्रह्मचारी संन्याशांनी 16च घास खायचे आहे असं ते भागवतात सांगायचे. बरंच त्यांचे मिक्स मटेरियल असायचं भरपूर महाराज. हो, रसने इंद्रियांचा अंकीला तिथे ज्यांनी ताबा मिळवला त्याची साधना मग सफल होत असते, नाही तर होत नाही. सकाळी म्हटले किती खावं, श्रवण व्हावं इतकं खावं, आवाज निघावा एवढा, आणि इतकंही खाऊ नये काय की झोप न यावी. विठ्ठल विठ्ठल सांगायचा मुद्दा. तुम्ही भरपूर जेव्हा त्याचं नाही ते वेगळा अर्थ काढसाल त्याचा. हो, रसने इंद्रियाचा याच्यावरती ताबा मिळवणं हे कठीण आहे, कठीण आहे. 42 वर्ष बाबांनी शिजवल्याला खाल्लं नाही. 42 वर्ष. म्हणून तर मी एकदा म्हटलं होतं आमच्या त्या पांचाळ गुरुजींच्या तिथं, देवकर माऊलींची परंपरा कुणी ज्ञानाची जपली, कुणी ज्ञानाची जपली, कुणी आता गुरुजी संस्था चालवतात, संस्था चालवण्याची जपली. अनेक प्रकारची परंपरा देवकर माऊलींनी अनेकांनी जपली. परंतु साधनेची परंपरा जर देवकर माऊलीची कुणी जपली असेल तर ते फक्त आणि फक्त माझ्या बाबांनी जपली. कारण देवकर माऊली सुद्धा खात नव्हते काही. देवकर माऊली खोबरं आणि शेंगदाणे, मला बाबांनी सांगितलेलं ते सांगतोय, ते खोबरं खायचे. ते म्हणजे माझ्याकडे ते खोबरं काढून द्यायची हे असायचे. ते बी खोबरं आपलं हे नाही तेव्हा कशाचे महाराज, ती परिस्थिती, नारळ फोडायचं आणि त्यातलं ते खोबरं काढायचं आणि ते खोबरं आणि शेंगदाणे बाबा द्यायचे. बाबाकडे जेवढ्या वेळ सेवा होती त्यांची तेवढ्या काळ बाबांनी त्यांची ती सेवा केली. हो, त्याच्या पाठीमागं गुरुची साधनेची परंपरा असाही एक अर्थ आहे आणि त्याच्या पाठीमागे दुसराही एक अर्थ आहे बाबांचा. ती का केलं होतं. विठ्ठल विठ्ठल कारण माझ्या सद्गुरू बाबांना अन्नातच, हो, घरी जे आता आमच्या सरकडे बाबा जे सकाळी म्हटले, अन्नामधूनच तो प्रयोग केला गेला. पण मी पॉझिटिव्ह माणूस आहे बरं का. मी प्रत्येक गोष्टीतून पॉझिटिव्ह विचार काढत असतो. ते भागवत कथा सांगत असताना मी एक कथा ऐकत होतो आणि त्याच्यामध्ये अक्रूराला विदुरजीला दुर्योधन म्हणतो, दाशीपुत्रा वगैरे वगैरे त्याचा उपहास करताना, जा इथून निघून, माझं खातो आणि माझ्या बापाला माझ्या विरोधामध्ये सांगतो, जा इथून निघून, हे याला हाकलून द्या रे म्हणे. तेव्हा महाराज हातातला धनुष्य खाली ठेवला. कुणी? विदुर काकाने हातातला धनुष्य खाली ठेवला तिथेच आणि सांगितलं, दुर्योधना तू जा म्हणतो असं नाहीये, मग तू जा काय म्हणतोस, तू जा म्हणत नाहीये, मग तुझ्या अंतकरणात बसून माझा परमात्माच म्हणतो की या चांडाळ चौकडीला सोड आणि निघून जा आणि तुझं कल्याण करून घे. हा काय भाव विशेष वाटला. निघून गेले महाराज त्यांनी आणि महाभारताच्या त्या एवढ्या मोठ्या भीषण संग्रामामधून ते वाचले. म्हणून ईश्वर जीही संकेत करत असतो त्याचा स्वीकार करणं हे मोठं तप मानलेलं आहे या काळामध्ये. विठ्ठल विठ्ठल. मी असं म्हणून दरवर्षी सांगतो, मी माझ्या बाबांना त्या आईसाहेबांनी मी आज अर्घ देत असताना त्यांचं सुद्धा स्मरण करून अर्घ देऊन टाकलं. त्यांना सुद्धा, त्या आईंना सुद्धा.
हो, माझ्या बाबांना त्या आईंनी विष नाही खाऊ घातलं, मग त्यांनी अमृत खाऊ घातलं. ते अमृत मिळालं नसतं तर हे परमार्थरूपी अमृत, नामामृत, ज्ञानामृत, साधनेचं अमृत सद्गुरू बाबांना प्राप्त झालं नसतं. हे सर्व प्रकारचं अमृत त्या मातेच्या त्या अमृत सेवनामुळे प्राप्त झालं, म्हणून तिचेही तेवढेच उपकार आहेत असे बाबा माझे म्हणायचे. तिने जर मला ते अमृत पाजलं नसतं तर मी एखाद्या वेळेस साधू झालोच नसतो. म्हणून त्यांची विरक्ती लोकाकडे पाहून नव्हती आलेली, मग आतूनच आलेली विरक्ती होती. धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. हो, एकदा घर सोडलं ना पुन्हा त्या घराचं तोंड नाही पाहिलं महाराज. हां, घराचं तोंड नाही पाहिलं. कारण ते म्हणायचे नाही म्हणजे नाही पुन्हा. विठ्ठल 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 आमचे पायगण मामा म्हणायचे बाबांचे वडील वारले तेव्हा ठीक आहे, खास साहजिकच वडीलच आहेत ना, पण तरीही त्यांनी ते दुःखही सहन केलं आणि इथेच थांबले. हां, सकाळी तुम्ही म्हटले ना की कधी कधी आपल्याला तिथपर्यंत जाण्यासाठी कठोरता घ्यावी लागत असते, तसंच आहे महाराज या परिवार. आदरणीय बाबांना त्या आईसाहेबांनी अमृत पाजलं असं माझं मत आहे. म्हणून त्या आईसाहेबांचंही मी स्मरण दरवर्षी श्राद्धाला करत असतो. विठ्ठल विठ्ठल. हां, मला त्या आईंचं नाव माहीत नाही बाबांच्या, परंतु दुसऱ्या पहिल्या आईंचं नाव बाबांच्या माहीत आहे, जी भागीरथी होती. ज्या भागीरथीमधूनच हा भगीरथ निर्माण झाला असंच म्हणावं लागेल. आमच्या बाबांचा ती विष बाधा म्हणावं लागतं, परंतु ते अमृतच होतं. ते तिथून सोडलं घर, मग घर सोडलं तर आंबेजोगाईमध्ये राहिले काही दिवस नातेवाईकाकडे. तिथून केळे महाराजांचं कीर्तन झालं आंबेजोगाईत, केळे महाराजांचं. आणि ते एक कीर्तन ऐकलं आणि माणसाने ट्रॅक बदलला. आपण किती ऐकतो तरी काहीच. बाबांनी एकच केळे महाराजाचं कीर्तन ऐकलं आणि ते कीर्तन झाल्यानंतर त्या महाराजांना जाऊन दर्शन घेतलं. म्हणजे महाराज आपली स्थिती सांगितली सर्व. मला मी तुमच्यासोबत येऊ शकतो का? काय ईश्वर कुठे कुठं काय जोडून देतो. सांगितलं चला. निघाले महाराज. तिथून आमचे बाबा विदर्भात आले. विदर्भात आल्यानंतर ते भापूर, बरोबर ना, भापूर, पहिलं भापूरमध्ये बाबा आणि मग तिथून चव्हाण महाराजाकडे तिथे राहिले. तिथून चव्हाण महाराजांनी, हो, त्या चव्हाण महाराजांचंही स्मरण अत्यंत होणं गरजेचं आहे महाराज. त्या चव्हाण महाराजांनी देवकर माऊलीकडे बाबांना आणून घातलं. देवकर माऊलीच्या द्वारा बाबांना गळ्यात माळ घातल्या गेली. तिथे त्यांचे 4 वर्षे विद्यार्जन झालं. तिथून बाबा ऋषिकेशला गेले. ऋषिकेशला काही वर्ष राहिले. ते हटकेच काम होतं. शंभू मुरारीपर्यंत गेले ते. शंभू मुरारी म्हणजे बद्रीनाथ, आमच्या बाबांचं आवडीचं ठिकाण. आवडीचं ठिकाण आळंदी आणि दुसरं म्हणजे बद्रीनाथ. हे 2 ठिकाणं त्यांच्या आवडीचे होते. हां, जायच्या अगोदर सुद्धा किती दिवस अगोदर, एक 20-25 दिवस अगोदर आम्ही बद्रीनाथला जाऊन आलो. सर्वांना म्हणजे मला आता बद्रीनाथला घेऊन चला. अशा परिस्थितीत गेलो आम्ही बद्रीनाथला. कारण तिथे ते 6 महिने राहिले होते बद्रीनाथला. कुणाकडे? शंभू मुरारीकडे. आणि तो योगाचा जो अभ्यास त्यांनी प्राप्त करून घेतला ना, तो शंभू मुरारीकडूनच प्राप्त केला महाराज. हो माऊली, ती पट्टी आहे आपल्याकडे, तुम्ही पाहून ठेवा. ती 3 बोट रुंद आणि 32 फूट लांब आजही आहे माझ्याकडे तिथे. आणि ते कसे करत होते ते फोटो आहेत माझ्याकडे. हो, नाही तर मग बोलता वाटे सोपे, करणी करता तीर कापे. हो, त्याची वंदावी पाऊले, बोले तैसा चाले. आणि ते बाबा ते करायचे. 32 फूट कापड आहे का माऊली, पोटात घालायचे. आणि पोटात घातले की मग म्हणायचे सांगा आता कोणत्या द्वारातून काढू. हा, त्या विदर्भात एकदा त्यांनी, मी ते पाहिलेलं सांगायला. मग पाण्यामध्ये गेले, कमरेच्या एवढ्या पाण्यात गेले. काय ते योग. आणि मग गुदद्वारातून एक टोक काढलं आणि इकडे एक टोक काढलं आणि असं केलं त्यांनी. म्हणजे 32 फूट अन्ननलिका एका मिनिटात स्वच्छ करून टाकली त्यांनी. आणि लगेच पाण्यामध्ये ती पट्टी काढून टाकून दिली मागच्या गुदद्वारातून. हे क्लेशे धुक्तरस्तेषाम. आता
आता काय माहिती आहे का, योगयाग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म. तुला अनुलोम विलोम येत नाही, उगच कशाला म्हणतो योगाची आवाटा. आपण त्याचे आधी योगाचा इथे योगाचा निषेध नाही की केला इथं संतांनी, मग त्या मार्गाचे आपण अधिकारी नाही आहेत, बस एवढं सांगण्यासाठी हे प्रमाण दिलेले आहेत. विठ्ठल विठ्ठल नाही तर मग ज्ञानोबारायांनी एवढा विस्तार केलाच नसता त्या ज्ञानेश्वरीमध्ये. त्यामध्ये ज्या अर्थी विस्तार केला तिथे योग्यांची माऊली होती, त्या मार्गानेही ते ईश्वर तत्व प्राप्त होऊ शकतं, पण आपण त्याचे अधिकारी नाही आहेत. तेवढ्यासाठी पाहे पालो हाचे जेने जे बोचरी आपण ती घाणे असं बाहेरले काही काही सांगतात, मला तिकडे लय ऐकावं लागतं कधी कधी. पाहे बुवा बुवाचे जेने मनात म्हणावं लागतं तुमच्याकडूनच ऐकावं आता आम्ही. विठ्ठल 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 विठ्ठल. आपण त्याचे अधिकारी नाहीत. बस तो योगमार्ग सुद्धा त्यांनी बाबांनी असते. ही जीभ आहे ना त्यांची, ही जीभ त्यांची बरोबर सरकडे बाबा मी सांगतोय, ही जीभ त्यांची इथे लागत होती, इथे नाकाच्या शेंड्यात. तुम्ही लावा बरं, नाका तुटून जाईल तुमची. ही जीभ त्यांची इथे याची ओढली ना तर अशी खाली करायची. हां, कारण त्यांनी त्या जिभेच्या खालचा जो खेचरी मुद्रा लावण्यासाठी जिभेच्या खालचं जे टोक असतं ना ते हे त्यांनी हिमालयामध्ये हळूहळू थोडं कापत ते तोडून टाकलं होतं. कारण त्याच्याशिवाय ही जीभ पडजिभेला लागत नाही, आणि पडजिभेला लागत नाही तोपर्यंत खेचरी मुद्रा साध्य होत नाही. आणि मग ते करून पण दाखवायचे. हां, मग हा पाय गुदद्वारावर टाच लावायचे, हे याच्यावर ठेवायचे, आणि मग ते जीभ पाठीमागे करायची. यदा कुंभ केला रे केला, मग ते सांगायचे तिथे ओव्या बरं का, अपानिचिया कवाडा लावणी आसन मुद्रा सुहाडा मूळबंदाचा. हे सर्व ते करून तुका म्हणे करुणी दावी, आणि त्याचे पाय माझे जीवी. विठ्ठल 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 विठ्ठल. त्यांचा आता ते मला अजूनही जमलं नाही त्या अभंगावर कीर्तन बरं का. कोणतं? पहिलं मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी मुद्रा लावणी खेचरी तो प्राणायामी बैसला. मला बरेच जण म्हणतात तो अभंग घ्या, आता काय घ्या, ते जमतच नाही, ते करून तर दाखवावं लागेल ना. हो, ते बोलून नसतं नाही, ते अनुभूतीच ज्याच्या आहे तोच बोलू शकतो. म्हणजे योगमार्ग मला सांगायचा एवढा की योगमार्गाचाही त्यांनी अनुभव घेतला. शंभू मुरारी जवळ राहिले. मला बाबा सांगायचे ते असे होते शंभू मुरारी. सर्व विद्यार्थ्यांना म्हटले पोरो आता मी चाललो म्हटले, आणि अदृश्य झाले ते अदृश्य. ते बाबा म्हटले आम्ही कित्येक कुंभमेळ्यात त्यांना बघितलं, पण त्यांची भेट नाही झाली. म्हणून बाबा दर कुंभमेळ्याला जायचेच महाराज. ते शंभू मुरारी पार दिव्य महापुरुष. बाबा म्हणले आम्ही त्यांच्याकडे योगाचा अभ्यास केला. नुसता एक बाबाचा शिष्य योगाच्या येतात तयार पण होता बरं. कोण? ते बाळूदेव महाराज. त्यांची पण तयारी तेवढीच होती, बाबाकडे झाली होती. सांगायचा मुद्दा योगमार्गाचाही. पण ते म्हटले नंग्या आखाड्यात पण राहिलो, म्हणजे नंगा आखाडा आहे त्यांच्यात सुद्धा बाबा आमचे राहिले. ते म्हटले येऊ दे ना, मग पळून आलो म्हटले. आणि सर्वच फिरलो, आणि सर्व फिरून मग स्थिरता मिळाली, शांती मिळाली, ती म्हणजे ज्ञानोबारायाच्या चरणाजवळ. मग ते अनुभूतीने सांगायचे. मी अख्खा भारत फिरलो, आणि भारत फिरल्यानंतर मग मला कळालं इथे शांती जी आहे ती फक्त अलंकापूरमध्ये आहे. म्हणूनच त्यांच्या मुखामध्ये अंतिम शब्द निघाला आळंदी. अख्ख्या महाराष्ट्रभर फिरले, अनेक जण जोडल्या गेले, अनेकांचं प्रेम मिळालं, अनेकांना त्यांचं प्रेम मिळालं. ये यथामाम प्रपद्यन्ते तथैव भजाम्यहम्. ठीक आहे. काही म्हणले आम्ही त्यांच्यावर प्रेम केलं. तू तुझ्या बायकोवर प्रेम करू शकत नाही, त्याच्यावर काय करू शकतो? मग कधी कधी असं बोलावं लागतं बरं. मला होतं, मला लय वीट आलता ऐकून. आता ते कोणी म्हणत नाही तसं, असं कोणी म्हणत नाही. बाबांना आम्हीच प्रसिद्ध केलं. तुला शिव सोडून कोणी ओळखत नाही तुझ्या गावचं, तू बाबाला मोठं करू शकतो. एक वाक्य आहे का, सद्गुरूची कीर्ती आपल्यामुळे होत नसती, त्यांच्यामुळे आपली कीर्ती थोडीफार झालेली आहे. आपण गुरुला मोठं नसतो करत, गुरु आपल्याला मोठं करत असतो. पण हे अज्ञान पाहिलं की इतकी दया येते, मग त्यांना असं वाटतं जेव घालावं लवकर म्हणावं. हे आता आम्ही तर म्हणतो, पण बरं
तुम्ही म्हणता तू एवढा कसं काय कठोरच राहावं लागणार आहे हल्ली, तर स्थिर जमतं. आता बंदच झालं ते म्हणणं. म्हटलं तर मग मी ते कार्यक्रमच करतो. आपण गुरूंना कोण मोठं करू शकतो? आपण कोण मोठं करू शकतो? गुरु. म्हणून ज्याला गुरु व्हायचे त्याने पण सावधान राहावं, सावधान राहावं. गुरु मला कोणतरी म्हटलं की तुमचे साध्य, आजच सकाळी म्हटलं तुमचे जे साध्य असतील ते साध्य हो. काही साध्य नाही माझं. माझे बाबा मला मिळाले, माझे पूज्य बापू मिळाले आणि डॉक्टर बाबा माझ्यावर जीवापाड प्रेम करतात. माझं सर्वस्व मला मिळालेलं आहे. मला काही मिळवायचं राहिलेलं नाही आहे. हो, कोणी म्हटलं ना जा हिमालयात, लगेच जाऊ शकतो, काही काळजी करू नका. विठ्ठल विठ्ठल कुणाचीही तुम्ही आश्रित असू द्या, कुठेही राहा, ही शब्द कधी मुखात येऊ नका. ज्ञानोबाराय सुद्धा तिथे आपल्याला जागृत करतात. अगर्वता करावे दास्य सकळ. हा, सकल अंगाने तुम्ही काय मनसा वाचा कर्मना दास्यत्व, तुम्ही अगर्वता करा तर तुम्हाला ते गुरुतत्व कळेल, नाही तर कळणार नाही. हे कधीतरी मिळा, तेही अज्ञानच आहे म्हणावं लागेल. चला विठ्ठल विठ्ठल कुंडली कवरदा ज्ञानदेव सरकडे बाबा, तुम्ही माझ्या डोक्यावर हात फिरवा या कारणासाठी. मला एक जणांनी 1 लाख रुपये दिले होते. मी ते 1 लाख रुपये तो नुसतं एकदा म्हणला मी दिले, मी परत नेऊन दिले. का? तुम्ही मला पुढे खूप थांब 2 मिनिट. हो म्हटलं तुम्ही पुढे मला खूप घातक ठरू शकता, हे तुमचे पैसे. आणि तुम्ही म्हटलं या देहाला कोणी पैशाने विकत घेऊ शकणार नाही आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि इथे सुद्धा एक मॅसेज पण देऊन टाकतो. इथे सुद्धा तुमच्या मनातून धक्का येत असेल तरच दान करा. तुमच्या मनातून धक्का येत असेल तरच पंक्ती द्या. तुमच्या मनातून बाबा प्रेरणा करत असतील की नाही कर तू, तरच तुम्ही करा. माझ्यावर किंवा लोकांवर वट टाकण्यासाठी कुणीही काही करू नका. हेही मॅसेज अवश्य जाऊ द्या. वाघसाहेब टेन्शन घेऊ नका, हा सुद्धा मॅसेज जाऊ द्या. तुम्ही तुमचं म्हणून तर म्हटलं साधन आणि साध्य आणि साधना ही एक रूपात साध्य झाली पाहिजे. आपलं गुरुच साध्य आणि आपले गुरु साधन आहे. विठ्ठल विठ्ठल. कारण इथे देणाराचा सुद्धा खूप मोठा ओघ आहे. पण ज्या अर्थी जे सर्वजण देतात त्यांचं सुद्धा कौतुक तेवढंच मोठं आहे. हां, सर्वांनी सर्व पंक्तीसाठी सुद्धा जोरदार टाळी. हे पुन्हा मी चोंबाळ्याचा कार्यक्रम करतो असं पण नका समजू. मी पुन्हा स्पष्ट बोलतोय. हां, तुम्हाला आतून धक्का येत असेल, माझ्या बाबांनी माझ्यासाठी काहीतरी केलेलं आहे असं वाटत असेल तरच इथे काहीतरी करा, नाही तो करनेवाले बहुत है. तुम्हें अपना समझकर मांग रहा हूँ. हे राय का, तुम्हें अपना समझकर मांग रहा हूँ, नहीं तो मांगने के लिए तो दुनिया पड़ी है. हाँ, मांगने के लिए तो दुनिया पड़ी है. देने वाले भी 1000 होते हैं. कारण अगर्वता करावे दास्य सकळ. विठ्ठल विठ्ठल. हाँ, कुंडली कवरदा. अजून एक मॅसेज सांगून टाकतो. कोणतीच अपेक्षा ठेवून कुणी काहीही करू नका. अपेक्षा भंग झाला तर पुन्हा तुम्हाला दुःख होईल आणि मला दुःख होईल. निष्काम होऊन सर्व काही करा. अपेक्षा दुःख देतील पुढे. अपेक्षा कुणीच कोणती ठेवू नका. प्रसन्नतेने आनंद घ्या एवढीच विनंती. विठ्ठल विठ्ठल. माझ्या सद्गुरू बाबांना असे पण काही अनुभव आले आणि ते आले पण पाहिजे बरं. त्याच्याशिवाय मनुष्य स्थिर पण होत नाही आहे. आणि असे महाराष्ट्रभर फिरत असताना जे प्रेमी जमवले त्यांच्यावर जीवापाड प्रेम केलं पण, आणि त्यांचंही प्रेम त्यांना जीवापाड मिळालं. हे आमचे हे गीते साहेब आहेत या ठिकाणी. ते नाही महाराज लोक म्हणले माझं डोकं सुटते म्हणे. कशामुळे म्हणतात काय माहीत. पण ते एवढी कठोर व्यक्ती बरं का, पण बाबाचं नाव घेतलं की डोळे भरून येतात त्यांचे. ते म्हणले मी पाहिला पण महापुरुष असा निष्काम आणि विरक्त पाहिला नाही. आमच्या बाबांनी कधीच लोकांना आमचे सरकडे बाबा सकाळी म्हणले लोकांना त्रास होऊ नये पाकिटाचा म्हणून त्यांनी गाडी नाही घेतली. 70 वयापर्यंत एस टीने फिरले ते की या लोकांना हे
हे पहा नाही देणारे, हे देणारे किती पैसे देत होते कीर्तनाचे. बाबासोबत मी जायचो तर हे इतके म्हणायचे, हे पोरग कशाला आणत असतील बाबा राव मला, कारण मला 100 रुपये द्यावं लागायचे ना. इतकी कंजूस माणसं माझ्यासोबत आहे. हे खरं इथं आहे भागचे इथं आहेत. हे थोडं खेळीमेळी बोलायला बरं का बाबाचार. ते बाबासोबत मी जायचो ते म्हणायचे, कशाला पोट्टा आणत असेल काय माहीत बाबा आणत असेल, याला 100 रुपये द्या, 100 रुपये विनाकारण द्यावं लागतात. असं आहे का? असे ऐका पण अशा काळात सांगायचा मुद्दा, बाबांनी कुणाकडनं मागणी कधी केली? बरोबर ना भागचंद बा? जे दिलं ते स्वीकारलं. आणि हे इथे वैभव म्हणा नाही तर माझ्या बाबाचा मला शेवटचा अनुभव आहे. त्यांनी शेवटच्या जाण्याच्या अगोदर याच आश्रमामध्ये कार्तिकीला सांगितलं, आता आमचं काय खरं आहे, हे तुमचं लोकांचं तुम्हाला आम्ही समर्पण अर्पण करतो. ही लक्ष्मीच आहे संताची. हां, गंगेचं पाणी गंगेला अर्पण करतो म्हणे. आमचं काय सांगता येतं. तिथून पुढे 1.5 महिन्यानेच बाबांनी समाजासाठी केलं आणि समाजाला ते अर्पण करून टाकलं. पुन्हा एकदा वाक्य सांगतो, हे तुमच्या सर्वांचं आहे, जे असेल ना हे तुमच्या सर्वांचं आहे आणि तुम्हालाच तुमच्यासाठी तुम्ही याचा वापर करावा अशी सर्वांना विनंती करतो. ना बाबांना त्याची आसक्ती राहिली होती, कारण शेवटच्या काळामध्ये ते वरती जर हे पाहायचं असेल तर वरच्या हॉलमध्ये जायचं आणि पलीकडच्या बाजूला एक खिडकी आहे, त्या खिडकीचं दर्शन करून खाली यायचं तुम्ही. विठ्ठल 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 सोडून टाकली होती त्यांनी. म्हणून तर त्या खिडकीचं दुर्भाग्य की तिथे भिंत आली पण खिडकी नाही बसली पुन्हा त्या भागामध्ये. मला म्हणले मला काही नाही करायचं म्हणे, आता मी गेल्यावर तुला काय करायचं असेल ते कर, पण मी आहे तोपर्यंत नाही. इतकी विरक्ती शेवटी प्राप्त केली होती त्यांनी. काही कारणाने सर्व काही जे होत असतं ते चांगल्यासाठी होत असतं. असे बाबा शेवटच्या काळामध्ये काही आजारांनी शुगर झाली आणि त्यांनी बराच त्रास झाला, 1-1.5 महिना आणि हॉस्पिटलला ॲडमिट असताना चांगलेही झाले, त्याच्यातून आयसीयूमधून बाहेरही आले. आणि बाहेर आल्यानंतर माऊली मी कपडे धुत होते बाबांचे आणि ते एक पद म्हणत होते जे डोंगरे महाराज म्हणायचे आणि ते डोंगरे महाराजाचं ते पद म्हणत होते. सोड दे बाबा. शाम से मिलने का सत्संग एक ठिकाना है, शाम को मिलने का सत्संग एक ठिकाना है, सत्संग है एक अमृत सागर, जितना चाहो भर लो गागर, सत्संग है एक अमृत सागर, जितना चाहो भर लो गागर, मुक्ति को पाना है ओ जीवन को बनाना है, सत्संग एक ठिकाना है, शाम को मिलने का सत्संग एक ठिकाण. मी तो दरवाजा उघडला आणि त्यांच्याकडे बघून म्हटलं सुरू करायची का कथा. इथंच त्यांच्या मुखातलं एक वाक्य सांगतो. ते म्हटले असं वाटते लवकर बाहेर जावं आणि आता पहिली भागवत कथा करावी. असं बोलले बरं का ते, लवकर बाहेर जावं इथून आणि भागवत कथा करावी. म्हणून मी कधीतरी एकदा बोललेलो आहे, माझे बाबा वैकुंठवासी स्वर्गवासी तो शब्द मुद्दाम मी लिहिलेला नाही. ते पुन्हा तरी कधीतरी योग्य वेळ येईल तेव्हा इथे पुन्हा येतील आणि भागवत कथा पुन्हा सांगतील. असा हरिना जन तो मुक्ती न मागे, मागे जन्म जन्म अवतार, नित्य सेवा नित्य भजन. ते म्हणायचे कथा करावी भागवत कथा. त्यांची भागवत कथा म्हणजे प्राण होता त्यांचा. आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी मग पुन्हा आयसीयूमध्ये ॲडमिट करावं लागलं. शेवटी डॉक्टर म्हटले जे आता सांगायचं कोणी बाबांना, फक्त एक उपाय राहिला होता, तो पुण्यामध्ये शक्य होणारा नव्हता. तरी पण सर्व भक्त परिवाराने विचारले की नाही आपल्याला तो करून पाहायचा. डॉक्टर म्हटले की ते बाबांना खूप क्लेशांत होईल, दुःख म्हणजे खूप बाबाला पीडा होतील त्याच्या,
आणि या स्थितीमध्ये ती सक्सेस होईल असं काही सांगता येत नाही. पण तरीही सर्व म्हणले इच्छा तर ठेवली पाहिजे. मग तिथून सांगायचं कोणी पण पुण्याला जायचं. म्हटलं डॉक्टरला सांगा. मग पाठव. डॉक्टरने सांगितलं बाबा, ते डॉक्टर पण खूप दर्शन घेतलं. म्हटले बाबा पुण्याला जावं लागेल, एक क्रिया तिथेच होऊ शकते, ही इथे नाही होणार. बाबा थोडं स्माईल हसले. महाराज हसले. डॉक्टरला म्हटले ठीक आहे म्हटले, हसून म्हटले हां काय सर हसून म्हटले ठीक आहे डॉक्टर जाऊ. आणि डॉक्टर गेल्यावर म्हटले पुण्याहून इथं आलो, इथून पुन्हा पुण्याला कशाला जायचं आता. हां सर्वांना म्हटले आता पुणे बिणे काय नाही, मला आळंदीला घेऊन चला आता. निमसे, ते बाळासाहेब निमसे सर आहेत, त्याला निमसे सरला म्हटले जा एक 32 पन्न्याची टोपी घेऊन ये. बर एक नागपुरी रुमाल आण, जे ते बाबा घालता येतो, नागपुरी रुमाल आण, एक टोपी आण आणि एक गुलाबी कलरची शाल आण म्हणजे. आता ते आम्हाला कळत होतं की का कोणत्या अंगाने म्हणतात. गेले ते शाल टोपी आणली. मी फ्रेश केलं बाबाला. माऊली खूप गोड ओवी म्हटली होती बाबा. मी ते दररोज त्यांना करायचं माझ्या पद्धतीने जे काय करायचं ते. फ्रेश केलं. फ्रेश करत असताना ते म्हणजे आता कशाला लावतो गंधन बाकीचं काय कशाला लावतो. हां त्यांनी ओवी म्हटली मृत जैसा शृंगारीला, गाढव तीर्थी नाहीला, का कडू दुधिया माखीला, गुळे जैसा. ही शेवटची ओवी मी ऐकली. मेलेल्या माणसाला काय शृंगार करून त्याचा उपयोग होणार आहे म्हणे असं म्हटले. पण डोळ्यामध्ये ती एक वेगळीच छटा मला दिसायची आणि आम्हाला कंट्रोल करणं गरजेचं होतं. आणि पुढे जे घडलं ते तुम्ही बरंच ऐकलेलं आहे. आणि मग शाल आणली, ती टोपी आणली, स्वतः टोपी घालून घेतली, ती शाल घेतली घालून, रुमाल घेतला वरून घालून आणि चला म्हणे आता चला म्हणे. मी म्हटलं काही खाता का. ते म्हणले काय देतो. म्हटलं काय देऊ सांगा. ते म्हणले मनुके दे. मनुके. मग ते 2-4 मनुके त्यांनी खाल्ले. मी म्हटलं ढोकळा खाता का. ते आमच्या गवळी साहेबांच्या घरून आलता. ती गवळीबाई ढोकळा घेतला, दे म्हटले 2. त्या 2 वड्या खाल्ल्या. गावरान गायचं एक फुलपात्रभर दूध पिलं, तोंड पुसला. हा राहण्याचं पण टापटिपणात कार्यक्रम असायचा बाबाचा. हा बहिरंग सुचिता अंतरंग सुचिता तेवढीच. एक फुलपात्र दूध पिलं. चला म्हणे आता चला. अजिबात चेहऱ्यावरती अप्रसन्नतेचा छटासुद्धा नव्हती. सर्व बाहेर आल्यावर सर्व लोकांना असं केलं बाबांनी, कारण अख्खं हॉस्पिटल आमच्या लोकांनी जाम झालं होतं. सर्वांना असं केलं प्रसन्नतेने. मला असं वाटतं ते हे म्हणून हेच म्हणत होते काळजी करू नका, मी पुन्हा येईल तुमच्यात येईल आणि मी तुमच्यातच आहे. हां सर्वांना असं केलं आणि त्या गाडीमध्ये बसले. निघालो आम्ही. निघाल्यानंतर पुण्याला जायचं तर मी फोन केला. माझ्यासोबत टांगळ साहेब होते, चतुर होते, अजून 1-2 जण. आणि मी फोन केला पुण्याच्या डॉक्टरला. आम्ही निघालो आहोत इथून. ते डॉक्टर म्हटले या पुढे. मी पुण्याला निघलोत असा शब्द बोललो तर बाबांनी माझ्याकडे असं पाहिलं. हे चालू होतं. त्याने तेवढ्यात मला त्याच्यातून आवाज दिला, अशी मान हलवली. आणि मग माझा हात धरला. हात धरून मुखातून शब्द निघाला आळंदी. आणि प्राण सोडून दिले. म्हणून मी काय म्हणतो, बाबांनी फुलं वाटतो आता वाट. बाबांनी मला अजून विस्तार करायचा. बाबाच्या मुखात राम आलं नाही, कृष्णही आलं नाही. हे मी स्पष्ट बोलतो. हां जे आहे ते. उगाच माणसांनी काहीतरी वेगळं सांगावं, रामकृष्ण हरी म्हणून गेले नाही म्हटले माझे बाबा. माझ्या बाबाच्या मुखातून राम आलं नाही, कृष्ण आलं नाही. माझ्या मुखात शेवट शब्द आला आळंदी. आता याच्या पाठीमागचं रहस्य सांगतो. अगोदर ॲडमिट करण्या अगोदर आम्ही इथून कोणतं हॉस्पिटल ते बिर्ल्यातून जेव्हा इथे आम्ही आलो होतो काही, तर मंदिरात नेलं बाबाला दर्शनासाठी. माऊलीच्या समाधीवर बाबांनी डोकं ठेवलं आणि तिथल्या ब्राह्मण देवतेला काय वाटलं की बाबांना त्यांनी एक श्रीफळ दिलं. बाबाच्या गळ्यात हार घातला आणि बाबांचे डोळे भरून आले होते तेव्हा. आणि बाबा तिथून आम्ही चालत इथे आलो. गाडीत नाही नेलं. हे पण शिकण्यासारखं होतं. ते म्हणायचे आळंदीमध्ये अतिरेक करू नका. आळंदीत अतिरेक सहन होत नसतो.
इथे जेवढे लघुरूपात राहसाल तेवढे सुखी राहसाल, हे त्यांचं वाक्य होतं. आणि मंदिरातून निघलो, इथे आलो. माऊली इथे आल्यावर बाबांनी ते नारळ फोडायला लावलं. अख्खं नारळ बाबांनी खाल्लं ते. हा, त्यांचं ते खाण्याची एक पद्धत होती. चौथा रस प्यायचे. अख्खं नारळ खाल्लं आणि त्या लेवड्या दिल्या होत्या, त्या 2 लेवड्यासुद्धा खाल्ल्या बाबांनी. आणि त्या दिवशी बाबा म्हणले मला जेवायचं नाही, आता माझं पोट भरलं. हा, ती बाबाची एक ज्ञानोबारायाबद्दलची एक विशेष आदर. मी एक वाक्य बोलू. त्यांची आई गेली, दुसऱ्या आईने अमृत पाजलं, पण सर्व प्रकारचं अमृत जर बाबांना कोणी पाजलं तर ते ज्ञानोबाराया माईने पाजलं. हा, मी काय म्हणत असतो, इथे मंदिर फक्त पैशाने होत नसतात. आळंदीमध्ये पैसे असतील म्हणून मंदिर होत नाही. मग ज्ञानोबारायांना ज्यांना जवळ ठेवायचे त्यांचेच मंदिर होतात तिथे. तर मंदिर बांधणारे तर किती पैसेवाले तिथं, पण ज्ञानोबारायांनी स्वीकारलं म्हणून या भूमीमध्ये इथे त्यांची अखंड चेतना. या ठिकाणी माझे पूज्य मुरारी बापू जे बोलले ते सांगतो आणि मी थांबून घेतो. माझे पूज्य मुरारी बापू इथे येतील की नाही हा माझ्यासाठी मोठा चिंतेचा विषय होता. हे वाघसाहेब म्हणले तुम्ही निमंत्रण द्या. मी म्हटलं वाघसाहेब मला तर तिथे बोलणं, कारण डी.वाय. पाटलाचे तिथे गेले नाही, इथे कसे येतील. पण मी वाघसाहेबाला एवढंच म्हटलं, माझं मन म्हणतं आहे की निश्चित बाबा येणार, कारण मी 8 वर्षापूर्वी इथे जाहीर केलेलं आहे. अरे मी म्हटलं एक वाक्य बोललो, म्हटलं माझे बाबा जर बापू जर अंतर्ज्ञानी असतील आणि माझे बाबा ब्रह्मस्वरूपात तल्लीन झालेले असतील या आळंदीमध्ये, तर निश्चित त्यांची चेतना बापूंना सांगेल की या माझ्याकडे. असं आम्ही म्हणतो न म्हणतो, याला साक्षी हे एक पोरग आहे आणि हे इथे. आणि आमचा खाली फोन वाजला खाली. तो फोन प्रवीण भाई तन्नाचा होता. मी फोन उचलन कारण, आणि बापू एवढंच म्हणते, हाँ बेटा कल तुम्हारे घर जाएंगे, तुम्हारे यहाँ जाएंगे. मी म्हटलं बापू मैं आलंदी में रहता हूँ, देहू में नहीं. बोले हाँ आलंदी जाएंगे, आलंदी जाएंगे. तेव्हा मला कळालं की आपण ज्यांची सेवा केली, आपण ज्यांच्या चरणाजवळ राहिलो, ती किती व्यक्ती महान आहे. आणि इथे बापू आले. 1-2 घंटे. कुठे? हा हे. आणि बापू इथे आले. सर्वच होती, आमचे विद्यार्थी माऊली होते, सर्व होते. इथे बापूंनी इथं सर्व वातावरण पाहिल्यावर इथेच भिक्षा घ्यायची म्हटली. भिक्षा करा. भिक्षा घेतली. माझ्या बाबांच्या पादुकेला एवढा आदर दिला. मी म्हणून सकाळी म्हटलं माझ्यासाठी पूर्ण प्राप्त झालेलं आहे, मला काही माझी इच्छा राहिलेली नाही. हो. आणि ते बापू इथे बसले. हे झुला आम्ही त्यांचं स्मरण करतो, ज्या माझ्या बाबांना एवढा. आणि आताही तिथे गेल्यावर एवढंच विचारतात, बेटा आश्रम में सब ठीक है. अरे एवढ्या महापुरुषांनी म्हणावं अजून काय ठीक व्हायचं अजून. आदरणीय बापू या ठिकाणी येऊन गेल्यावर गाडीमध्ये म्हटले सरकटे महाराज, डी.वाय. पाटील त्यांना, श्रीनिवास के गुरु की चेतना वहीं पर ही है. कुठे? इथे आहे. मग मला माझ्या बाबांचा तो शेवटचा शब्द खरा वाटला की धामनिष्ठा तुम्ही जी म्हटले ती त्यांच्यातली धामनिष्ठा. अंतिम क्षणाला बाबांनी हात पकडून सांगितलं आळंदी, आणि प्राण उत्क्रामन झाले, प्राण सोडून दिले. ती तिथी म्हणजे ही आजची तिथी आहे. या 9वी तिथीला बाबांनी 10मी तिथीला स्वीकार केला. माघशुद्ध 10मी पाहुणी गुरुवार केला अंगीकार. तुका म्हणे अर्धा मिनिट सर्वजण भजन करा आणि सेवा सोडून देतो. मग फुलं टाकायचे थापना. गुरुदेव तुम्हारी जय जय हो, 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 सद्गुरु तुम्हारी जय जय हो, सद्गुरु तुम्हारी जय जय हो, सद्गुरु तुम्हारी जय
जय जय हो महादेव तुम्हारी जय जय हो ज्ञानदेव तुम्हारी जय जय हो ज्ञानदेव तुम्हारी जय जय हो देव तुम्हारी जय जय हो ज्ञानदेव तुम्हारी जय जय हो गुरुदेव 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 तुम्हारी जय जय हो सद्गुरु तुम्हारी जय जय हो सद्गुरु तुम्हारी जय जय हो गुरुदेव तुम्हारी जय जय हो गुरुदेव तुम्हारी जय जय हो सद्गुरु तुम्हारी जय जय हो सद्गुरु तुम्हारी जय जय हो गुरुदेव तुम्हारी जय जय हो गुरुदेव तुम्हारी जय जय हो गुरुदेव तुम्हारी जय जय हो हे गुरुदेव तुम्हारी जय जय हो गुरु तुम्हारी जय जय हो सद्गुरु तुम्हारी जय जय हो गुरुदेव तुम्हारी जय जय हो गुरुदेव तुम्हारी जय जय हो गुरु तुम्हारी जय जय हो सद्गुरु तुम्हारी जय जय हो देव गुरुदेव 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 देव गुरुदेव 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 कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु विठ्ठल बाबा की जय महाराज की जय हर हर महादेव विठोबार घुमाई 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तेरे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागी. हे सर्व कशासाठी केलं तर आमच्यासाठी केलं. केला भोगवटा आम्हा लागी तेथ सेवा हा दारवंटा. पण त्याच सेवेची परंपरा तुकोबराय म्हणतात मीही अखंड जपलेली वंश परंपरा दासमी अंकिता तुका मोकलिता लाज कोणा. उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागी. सद्गुरुबाबांची 9वी पुण्यतिथी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली. याचा विशेष आनंद आपल्या सर्वांना आहे. गुरु आपल्या जवळ आहेत, आपल्या हृदयात आहेत. त्यांची अनुभूती घेण्यासाठी असंच प्रेम बाबांच्या चेतनेवर आपण करा. आपणही तेही आपल्यावरती अखंड अव्याहत प्रेम करतायत असा भाव मनी घेऊन दरवर्षी या ठिकाणी आपण येत जा अशी सर्वांना विनंती करतो. माझ्या बापूच्या भाषेत एक शब्द बोलून थांबतो. हसके बोलो हसके बुलाया करो
हंस के बोलो, हंस के बुलाया करो, ये तुम्हारे बाप का घर है, कभी भी आया करो. म्हणून माझ्या वडिलाची मिराशिगा देवा, माझे सद्गुरू बाबांची तिथी. आणि ज्या माणसाला माझ्याकडनं कधी विशेष माझ्याकडनं त्यांच्या अपेक्षा, काहीच अपेक्षा नव्हत्या, पण कधी त्यांनीही माझ्याकडनं अपेक्षा केल्या नाही, आहे त्या स्थितीमध्ये अभावतेमध्ये ज्यांनी भाव स्वतःचा जपला असे माझे पूज्य वडील, जे मांस वंशमध्ये आहे, त्यांना आज मी इथे घेतले ना. माझ्या बाबांच्या कृपेने, माझ्या सद्गुरू बापूंच्या कृपेने मी आहे त्या स्थितीमध्ये खंबीर राहू शकलो. ही पण माझ्यावर संतांची कृपा आहे. आमचे वडील इथे मठात जेव्हाही आले केव्हाही आले, माझ्या बाबांनी त्यांना विचारावं, गंगाधर जेवला का, बरं का. त्यांनी बिचाऱ्यांनी कधी इथं कोणत्या खोलीत मला झोपायला मिळावं अशी अपेक्षा केली नाही. म्हणून ते एक पूज्य मुरारी बापू म्हटले होते, साधूचा परिवार ही एक व्यवस्था आहे. कळालं मला बोलण्यातून? साधूचा परिवार ही एक व्यवस्था आहे. त्या व्यवस्थेमध्ये सर्वांनाच त्यागाच्या भूमिकेतून जावं लागत असतं, कारण ती एक व्यवस्था आहे. आमच्या वडिलांनी कुठेही ते झोपायचे, कधी त्यांनी कोणत्याच आहे तोपर्यंत या मठामध्ये टेरेसवरती, सरकडे बाबाच्या तिकडे टेरेसवरती आणि इकडे टेरेसवरती अखंड त्यांनी या मठामध्ये कुणाकडनं अपेक्षा केल्या नाही. तुमच्याकडनं काय, माझ्याकडनंच कधी अपेक्षा काही केल्या नाही. अजून पुढं बोलतो, त्या खोलीत ते कधीच आले नाही, कधीच आले नाही. म्हणून मला ती इंग्रजी येत नाही, पण मी एका अंगाने एक शब्द बोलतो, मी त्यांना खूप मिस करतो. कधीतरी असे आमचे पूज्य वडील पण आजच्या दिवशी याच वेळेला, मी मुद्दाम थोडंसं, कारण हीच वेळ त्यांची गेल्या वर्षीची होती, की याच वेळेला तिकडून फोन आला की 9 वाजता देह विसर्जित झाला. ठीक आहे, ईश्वराची तीही इच्छा आहे, त्याला स्वीकार केलेला आहे. म्हणून मी म्हटलं आपण लोकांना पण सांगतो सर्व. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अग्निमुखी हवन न करील देवता पूजन, प्राप्त वेळ भोजन ब्राह्मणाची पुढे काय विमुख होईल, गुरुभक्ती आदरू न करील अतिथी. हे सर्व काही करायचं असतं. आज मी इथे राहून, मी तिथेच सांगितलं होतं गेल्या वर्षी अंजनवाडीत, मी पुन्हा परत येऊ शकत नाही अंजनवाडीला, त्या गावामध्ये. म्हणून माझ्यासाठी मी आलो इथे, हे माझ्यासाठी श्राद्ध पण होतं, सर्व मी तिथं सांगून टाकलं. पण मी आता इथे थोडंफार आमच्या वडिलांना आदरांजली, भावांजली या ठिकाणी समर्पित करतो. वाणीला या ठिकाणी पूर्णविराम देतो. एक विनंती करतो, आपले गुरु असतील, आपले वडील असतील, यांचं आहे तोपर्यंत प्रेम मिळवा, एवढा संदेश देतो. वाणीला पूर्णविराम. काश एखाद्या वेळेस मी पुढचं अजून पुढं बोलतोय, एक वाक्य ऐका. आपल्यासाठी गुरुचं प्रेम मिळालं तर मग बाकी सर्व मिळालं. पुन्हा इथे येऊन थांबतो मी, कारण गुरुक्षेत्र, गुरुदेवता, गुरुमाता, गुरुपिता. कदाचित माझ्या बाबांनीच ठरवलं असेल की तुला पुन्हा तीही टेन्शन देत नाही मी तुला. तुझ्या वडिलाला सुद्धा त्याच दिवशी घेतो, म्हणजे तुला पुन्हा जायची गरज नाही आहे तिकडे. आता मी दुपारीच म्हटलं याच दिवशी पुन्हा एकदा आई जावी, म्हणजे मग मला संपलं, माझं काही टेन्शनच राहिलं नाही ना. अरे जाणं तर निश्चित आहे, एक दिवस जाणं निश्चित आहे. असं जर घडलं तर माझी आध्यात्मिक यात्रा सफल झाली, मी असं सुद्धा म्हणेल. हो, त्याच्यात काही हे नाही. पण आहे तोपर्यंत आपण सर्वांनी, आपली आई, आपले वडील, याच्यापेक्षा कोणता वेगळा परमार्थ आहे? अजून काही परमार्थ वेगळा नसतो. आपले गुरु यांच्यासाठी आपलं जीवन, ज्याचे जे गुरु असतील, खूप श्रद्धा विश्वास ठेवा, त्याला निश्चित फळ मिळतं, एवढा संदेश देऊन वाणीला या ठिकाणी पूर्णविराम. विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल.
मला एक आमचे मित्र अधिकाराने सांगणारे, ज्यांच्या मुलासारखा पण मी आहे, त्यांनी सांगितलं थोडंसं धीर धरून बरं का करायचं कीर्तन. त्यांना वाचलं असेल मी एवढं कच्चं मला ठेवलेलं नाही माझ्या बाबांनी. आहे त्या स्थितीत जगण्याचं मला ज्ञान निश्चित दिलेलं आहे 25 वर्षामध्ये. त्यामुळे मी सबल आहे, मी स्थिर आहे, मला काही त्याच्यात नाही आहे. आदरणीय बाबांच्या आशीर्वादाने आपण अयोध्येला ट्रिप काढली. माऊली ट्रिप म्हणत नाही मी त्याला, कथा ठेवली आहे आपण. अयोध्येमध्ये कथा ठेवलेली आहे. 14 मार्च ते पुढे 15 दिवसाचा पुढचा तो कार्यक्रम आहे. एक कथा माझी बाबांच्या सानिध्यात अयोध्येत झाली, जे ऐकायला माझे बाबा आणि सांगायला मी आणि बाकीचे 400-500 माणसं होते. आता पुन्हा एकदा ती पुनरावृत्ती करायची. अयोध्येमध्ये कथा ठेवलेली आहे. 14 मार्च ते पुढे 15 दिवसाचा हा काळ आहे. नगर भागात ते तुमच्या ज्वाऱ्या वगैरे सर्व निघत आहेत, तोपर्यंत काळजी करू नका. ज्यांना यायचं आहे त्यांनी आजच इथे आता वाघसाहेबाकडे नाव नोंदणी करायची. सर्वांना इथे पत्रिका भेटून जातील अशी एक विशेष सूचना देणं गरजेचं होतं. ती सूचना दिली. पुन्हा एकदा सर्वांना वंदन. जय सियाराम, जय ज्ञानदेव. बोलिले करो